कैलासवासी राव बहादूर अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांच्या स्मृत्यर्थ आपण ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करतो दरवर्षी. हे या वर्षीचं 46वं वर्ष आहे. गेली 46 वर्ष सातत्याने ह्या ठिकाणी आपण ही व्याख्यानमाला आयोजित करत आलेलो आहोत. आजचे आपले वक्ते प्रमुख पाहुणे माननीय श्री संजय मोहने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया. मी आमचे तरुण तडफदार कार्यकर्ते संदेश सामंत यांना ठिकाणी निमंत्रित करतो आणि तत्पूर्वी आपल्या पाहुण्यांचं या ठिकाणी आपण एक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करूया. सतीश सामंत आमचे कार्यकर्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देतील. संदेश सामंत ही पाहुण्यांबद्दल या ठिकाणी त्यांची ओळख करून देतील. संदेश सामंत. नमस्कार. खरं तर सुरुवात करण्याच्या आधी सर्वांना 17व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याकडे संजय सर आलेले आहेत. आपण इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती, रादर महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखते. घराघरात टी व्हीच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून आजपर्यंत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे खरं तर त्यांची औपचारिक ओळख करून देणं इतकाच यातला भाग आहे. गेली जवळपास 36-37 वर्ष ते मनोरंजन क्षेत्रात, मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांना ओळखतोच. 50पेक्षा जास्त नाटकांमध्ये आजपर्यंत त्यांचा अभिनय झाला आहे. यातली महत्त्वाची नाटकं म्हणजे सविता दामोदर परांजपे, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, कुसुम मनोहर लेले आणि ती फुलराणी. ही मराठीतली काही गाजलेली नाटकं आहेत ज्याच्यात त्यांनी अभिनय केला आहे. 7 नाटकांचं आजपर्यंत लेखन केलं आहे, 4 नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे, 10पेक्षा जास्त चित्रपटांच्या लेखनात त्यांचा सहभाग आहे. आणि याहीपेक्षा म्हणजे जसा जसा टेलिव्हिजनचा प्रसार देशभरात झाला तसतसं 50पेक्षा जास्त मालिकांमधनं ते आपल्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचले. या सर्व कार्यासाठी आजपर्यंत अनेक पुरस्कारही त्यांच्या नावी झालेले आहेत. यातले काही पुरस्कारांचा मी इथे उल्लेख करणार आहे. यातले सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाट्यदर्पणचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 4 वेळा त्यांना मिळाला आहे. व्यावसायिक नाटकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे 4 वेळेला. त्यानंतर 2 वेळेला अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. यापेक्षाही वेगळी ओळख खरं तर आता त्यांची काय करून देणार. सध्या तर झी मराठीवर जो शो आपण नेहमीच पाहतो, कानाला खडा, त्याचंही ते खूप छान पद्धतीने निवेदन करतात, अँकरिंग करतात आणि आपल्यापर्यंत विविध लोकांना ते घेऊन येतात. तेव्हा आपला जास्त वेळ न घेता मी मराठी माणसाला नक्की या मनोरंजन क्षेत्रातलं काय आवडतं आणि त्याच्या कल्पना काय, याचा जो प्रवास त्यांनी अनुभवला आहे तो प्रवास आपल्या सर्वांसमक्ष मांडण्याची मी विनंती त्यांना करतो. धन्यवाद. नमस्कार. आवाज थोडा बसलेला आहे, तब्येतही बरी नाही आहे, तरी मी बोलणार आहे. अशी कुठलीही सबब न सांगता मी माझे विचार मांडणार आहे. खरंच जरा तब्येत बरी नाही आहे. एवढी थंडी मुंबईत अनेक वर्षात पडलेली नाही आहे. शक्यतो मुंबईचं वातावरण नेहमी तापलेलं असतं. यावेळेला का सगळे थंड पडलेत देव जाणे. गेली 4-4.5 वर्ष थंडच आहेत सगळे. टोपीवाला व्याख्यानमालामध्ये मला इथे आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे आणि संयोजकांचे आभार मानतो. मराठी माणूस आणि त्यांच्या मनोरंजनाच्या कल्पना हा आजचा माझा विषय आहे. या विषयावरती बोलायचं म्हणजे थोडं जरा अवघड आहे. खरं तर हल्ली कुठल्याच विषयावर बोलायचं म्हणजे अवघड आहे.
कुठल्या शब्दाने कधी कोणाच्या भावना दुखावतील आणि कधी आपल्या घरावरती मोर्चा आणि धमकीचे फोन येतील काही सांगता येत नाही. हळूहळू मला असं वाटतं की हे वातावरण असंच चालू राहिलं तर माणसं काही वर्षांनी खुणांनी बोलायला लागतील एकमेकांशी. प्रत्येक व्यवसायातल्या माणसाला तो व्यवसाय करतो याचा आता अभिमान न वाटता त्या व्यवसायावरनं त्याला बोलवलं तर तो त्याचा अपमान वाटायला लागला आहे. म्हणजे पूर्वी खोकावाला, बंदूकवाला वगैरे अशी नावं होती, दवावाला, ती त्यांनी आपणून स्वीकारली होती. हल्ली ती बोलायची सोय नाही. मी त्याबाबतीत एक काम केलं की एकदा यादीच काढली कोणाकोणाच्या भावनाबाबत दुखावू शकतात. केस कापायला गेलो तर, चप्पल शिवायला गेलो तर, कपडे शिवायला गेलो तर, दागिने घडवायला गेलो तर. मराठी कलाकाराच्या आयुष्यात दागिने घडवणं वगैरे हा प्रसंग फारच विरळा. म्हणजे विरळा या शब्द आपण जितका वापरतो हल्ली तितकाच. तर कुणाच्या भावना दुखावू नयेत म्हणून मी हातावर किंवा कागदावर लिहून घेऊन जातो की केस कापायचे आहेत. वाद नको, त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, काही नाही म्हणायचं. व्यवसाय झाल्या, जाती झाल्या, प्रत्येक जण त्या वादात मग्न आहे. आणि हे बघायला अनेकांना, ऐकायला अनेकांना आवडतं. त्यामुळे एका अर्थी तो जो वाद चाललाय त्याचं हे सगळे प्रेक्षकच आहेत. आणि आता त्याचा त्रास नव्हता, मनोरंजनच होऊ लागलंय. गमत अशी आहे ना की पूर्वी मनुस्मृतीमध्ये 4 वर्ण सांगितले होते. त्यानंतर मनुस्मृती जाळली गेली. नंतर आपण संपूर्ण मुक्त समाजव्यवस्था स्वीकारली वगैरे वगैरे. त्यानंतर आज प्रत्येक माणूस आपल्या जातीसाठी, आपल्या ज्ञातीसाठी सुधारणा मागतो, राखीव जागा मागतो. म्हणजे होतं काय की तो आपापली जात सिद्ध करायच्या मागे आहे. अशा जवळजवळ आत्तापर्यंत 20, 25, 30, 35 जाती लोकांनी सिद्ध करून घेतल्या. मग असं वाटतं मनू वेगळं काय सांगत होता. तो तेच म्हणत होता की असो, तो हातचा विषय नव्हे. मराठी माणसाच्या मनोरंजनाच्या कल्पना म्हटलं तर खूप सोपा विषय आहे, म्हटलं तर अवघड आहे, म्हटलं तर कठीण आहे. खरं तर माणूस आणि मनोरंजनाच्या कल्पना हा विषय असायला हवा होता. पण मराठी माणूस अशासाठी घेतलं की आपण बऱ्यापैकी संवेदनशील आहोत, सुशिक्षित आहोत. बरेच वेळेला आपण डोक्यानी काम करतो, शांत आहोत, आळशी आहोत, सगळे आहोत. आणि गमती, मजा, हुल्लड पासून ते शास्त्रीय संगीत, उत्तम नाटक, उत्तम सिनेमा हे सगळं आपल्याला आवडतं. तसं बघितलं तर रंगभूमी ही बंगालमध्येही चांगल्यापैकी आहे, प्रगत आहे, महाराष्ट्रातही आहे, कर्नाटकमध्ये काही भागात आहे, तामिळनाडूमध्ये काही भागात आहे. परंतु त्यांच्याकडे वर्षानुवर्ष अशी परंपरा नाही. 50 नट असे सांगता येत नाहीत कन्नडमध्ये किंवा तामिळमध्ये. कलकत्त्यामध्ये सांगता येतात, पण त्यांची मनोरंजनाची सुरुवात 10 पैसे ट्रामचं तिकीट वाढलं तर ट्राम पेटवण्यात होते. त्याच्यात त्यांना जास्त मनोरंजन मिळतं. किंवा कधी कम्युनिस्ट पक्षाला निवडून आणायचं, कधी दुसऱ्या पक्षाला निवडून आणायचं आणि मजा बघायची, ह्यात त्यांच्या मनोरंजनाच्या कल्पनेची सुरुवात होते. आपण बिचारे इथपर्यंत आल्याशिवाय काही सरकार बदलायच्या भानगडीत पडत नाही, दगडफेक करून काही बंदबिंद करायच्या मागे पडत नाही. त्यामुळे आपल्या मनोरंजनाच्या कल्पना थोड्या वेगळ्या आहेत, सौम्य आहेत. मुळात मनोरंजनाची माणसाला गरज कधी भासायला लागली तर माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा भागल्यानंतर असं मानलं जातं, आजही मानलं जातं. पण ते खरं आहे का? का माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो हसू शकतो. द्विपाद वगैरे विशेषणायुक्त असा माणूस हसू शकतो, हा त्याचा गुण. आणि या गुणाने त्याला वाघ, हत्ती, सिंह, घोडा, बकरी, बैल, पाणघोडा इत्यादी पशूंपेक्षा एक पायरी वर नेऊन ठेवला आहे. अर्थात कधी कधी अति हसणाऱ्या माणसाला आपण गाढव म्हणून पुन्हा त्याला त्याच्या पायरीवर आणतो, ती गोष्ट वेगळी.
अलीकडे अशी गाढवं आपल्याला बरेच ठिकाणी दिसतात. बरेच वेळेला राजकारण्यांकडे आजूबाजूला कार्यकर्ते नावाचे काहीही न करणारी एक जमात असते. जेव्हा राज्यकर्ते काही बोलतात तेव्हा जणू तो जगातला प्रचंड विनोदच आहे असं म्हणून कार्यकर्ते हसतात. त्या हसण्याला खिंकाळण्याच्याशिवाय दुसरा शब्द नाही. आणि त्यांचं ते खिंकाळणं बघितलं की आपल्याला खरंच वाटतं की माणूस हा हसू शकतो म्हणून एक पायरी वर आहे का असा हसू शकतो म्हणून एक पायरी खाली येऊन तो गाढवाच्या लायकीचा आहे. थोडक्यात मनोरंजनची व्याख्या आपण विनोद किंवा विनोदाने मिळणारा आनंद अशा पद्धतीने करतो. इतर प्रकारही आहेत, गायन आहे, नृत्य आहे, भजन आहे, कीर्तन आहे, पण मनोरंजन म्हणजे काय? 4 गाठका हसायला मिळाले निवांत म्हणजे मनोरंजन झालं. पण आपण प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतरच मनोरंजनाकडे वळलो का? कारण आपण जेव्हा आदिमानवाच्या स्थितीत येतो, आपण म्हणजे आपले पूर्वज, तेव्हा काही या प्राथमिक गरजा अस्तित्वात नव्हत्या. कारण घर बांधायची कला अवगत नव्हती, लोक गुहेत राहायचे, अन्न शिजवणे त्यांना माहीत नव्हतं, भूक लागली की खायचं. त्यामुळे तेव्हा डावरे दीक्षित या लोकांचं काही काम नव्हतं. माणूस फक्त भूक लागलं की 2दा खायचा, 3दा खायचा. तेव्हा 2 तासांनी खायचं किंवा दिवसातनं 2दा खायचं किंवा 4-4 तासांनी खायचं किंवा लो कॅल खायचं किंवा कीटो डाएट वगैरे काहीच नव्हतं. आणि माणूस उत्तम ठणठणीत असायचा. माणूस 120 वर्ष वगैरे जगायचा. कारण महाभारतात जर आपण बघितलं किंवा त्याच्या आधी ज्योतिषशास्त्रात बघितलं तर 120 वर्षाची कुंडली मांडली जाते, विषोत्तरी दशा असं त्याला म्हणतात. जर माणसं 60-70 वर्षे जगत असती तर 120 वर्षाची दशा मांडायची काही गरज नव्हती. आणि त्या सगळ्या दशा भोगून माणूस मृत्यू पावायचा. म्हणजे एक मी पुस्तक वाचलं होतं वर्तक नावाच्या गृहस्थाचं, पुण्याचे असून अत्यंत शांत होते. ते विद्वानही होते. विद्वान म्हणजे खरंच विद्वान होते. कारण पुण्यात खिशात काखेत पुस्तक असलेल्या माणसाला विद्वान म्हणायची पद्धत आहे. तर त्याने एक पुस्तक लिहिलं होतं ज्यांनी महाभारताचा नायक भीम आहे असं कल्पून एक पुस्तक लिहिलं होतं. मला वाटतं काय त्याचं पुस्तकाचं नाव, स्वयंभू. तर त्याच्यामध्ये त्यांनी हा उहापोह केला होता शेवटी की हे असं असू शकतं का, काय आहे महाभारताचा नेमका काळ काय आहे. कारण महाभारत आपण जर वाचलं तर त्यातल्या अनेक घटनांमध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्यात त्या घटनेच्या वेळेला ग्रहांची स्थिती कशी होती, ताऱ्यांची स्थिती कशी होती याची अगदी उत्तम सुसंगत असं विवरण आढळतं. म्हणून मग त्यांनी त्यातलं जयद्रथ वध असं एक प्रसंग घेतला. आपल्याला माहिती आहे की कृष्णाने हळूच सुदर्शन चक्र असं करून सूर्य झाकला वगैरे, ते खोटं आहे. ते हल्ली अंगठी काढून देणारे बाबा असतात तितकंच खोटं. आणि त्यावेळेला त्या पुनर्वसू नक्षत्र कुठे होतं, वसंत संपादन, अमुक तमुक अशा अनेक गोष्टी त्यांनी मांडल्या. त्याच्यावरून त्यांनी तो काळ ठरवायचा प्रयत्न केला की हे सगळं कुठे जुळतं. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की हे 15 पैकी 14 ठिकाणी जुळतं. आणि तो काळ अगदीच अलीकडचा आला होता. मग ते म्हणाले की एवढं लिहिलेलं आहे तर 15च्या 15 जुळलं पाहिजे. म्हणून ते अजून मागे गेले. मग त्या 15 पैकी 9 गोष्टी जुळल्या, मग 5 गोष्टी जुळल्या. मग ते थोडे निराश झाले. पण त्यांनी चिकाटीने पुढे सुरू केलं. मग पुन्हा असं झालं की पुन्हा 12-13 गोष्टी जमल्या. असं 3-4 वेळा झाल्यानंतर मग त्यांचं असं लक्षात आलं की या काळामध्ये या सगळ्याच्या सगळ्या 15 गोष्टी जुळल्यात. एक 200-400 वर्षाचा फरक आहे. आणि ते साल त्यांनी शोधून काढलं इसवी पूर्व 6500 ते 6700. आणि मग त्या काळामध्ये ते 18 दिवस का काय 20 दिवस युद्ध चालू होते. ते शोधल्यानंतर अनेक घटना चपखल बसल्या. सांगायचा मुद्दा हा की त्या काळात माणूस निरोगी असायचा म्हणून भरपूर जगायचा. शिजवलेलं कच्चं भूक लागेल तेव्हाच खाणं या असल्या गोष्टींनी तो जगायचा. वस्त्राचा प्रश्नच नव्हता. हल्लीकडचे काही लोकांच्या अंगावरचे कपडे बघितले की ते त्यांच्यातले आहेत की आपल्यातले आहेत तेच कळत नाही. त्यामुळे त्यांना फावला वेळ मिळणं शक्यच नव्हतं. कारण हे सगळं करण्याचं त्यांचा दिवस जायचा. तरीही त्या काळामध्ये ज्या काही चित्रकला आपल्याकडे उपलब्ध आहेत, एक पूर्वीचं जतन केलेलं म्हणून, ते जर सगळी चित्र आपण पाहिली तर त्यांचा संपूर्ण आदर करून मला असं वाटतं की ती सगळी चित्रकला विनोदी आहे. बरेच वेळेला मला स्वतःला आदिमानव असल्याचा भास होतो. कारण माझी चित्रकला ही त्याच लायकीची आणि त्याच युगातली आहे.
अगदी साधं उदाहरण, काही वर्षांपूर्वी माझी मुलगी लहान होती तेव्हा या वयात तरी आपली चित्रकला सुधारली असेल म्हणून मी अत्यंत विश्वासाने आणि संपूर्ण निग्रहाने तिला एक छान कुत्र्याचं चित्र माझ्या मते रेखाटून तिच्या डोळ्यासमोर धरलं. म्हटलं, बाळा कोण आहे का? त्यावर तिने फक्त हम्मा असा आवाज काढला. गाय असं ती म्हणाली नाही, कारण बहुधा आपल्या वडिलांचा शाब्दिक आत्मा न करावा असा तिचा हेतू असणार. थोडक्यात माणसाला मनोरंजन हे वेळ घालवण्यासाठी करून घ्यावं असं वाटतं आणि म्हणूनच टवाळा आवडे विनोदासारख्या उक्ती प्रसिद्ध आहेत आणि त्या उक्तींना मान्यताही आहे. आज जो विषय निवडला ना तो मी प्रांतवाद वगैरे डोक्यात ठेवून अजिबात निवडलेला नाही, कारण मराठी माणूस हा जगभर जातो, त्यामुळे कुठल्या प्रांताची मिराजदारी उरलेली नाही. मनोरंजनामध्ये नृत्य, संगीत, नाट्य, चित्रपट, भजन, कीर्तन, भारूड, गण, गवळण, चित्रकला, बतावणी, लोककला इत्यादी अनेकांचा अंतर्भाव होतो. काही घरातल्या गृहिणी टाकाऊतून टिकाऊ काहीतरी करतात. ते टिकाऊ असत नाही, टाकाऊ असत नाही, परंतु त्यानिमित्ताने त्या गुंतून राहतात. म्हणून घरातले इतर लोक आपलं मनोरंजन करून घेण्यासाठी त्या कलेला फार छान असंही म्हणतात. काय आता भजन, कीर्तन, भारूड, गण, गवळण याच्या परंपरा खूप प्राचीन आहेत. त्यातल्या काही गोष्टी जर आज आपण वाचल्या तर आज अश्लील आपण ज्याला म्हणतो त्याच्यापेक्षा शतपटीने ते अश्लील आहे, पण लोकांना ते त्या काळात खटकलं नव्हतं, कारण लोकांचं मन मोकळं होतं, भावना कोंडलेल्या नव्हत्या. अर्थात प्राचीनचा हल्ली अर्थ घ्यायचा तर 200 ते 300 वर्ष एवढाच घेतला जातो. पूर्वी प्राचीन म्हणजे हजारो असायचं. आता बोलता बोलता सहज म्हणतात लोक, अरे माय ग्रँडफादर इज प्राचीन यार, म्हणजे 60-70 वर्षापूर्वीचं सुद्धा प्राचीन झालं. म्हटलं का रे प्राचीन का? अरे काय वर्ष यार, ही नोज नथिंग. ठीक आहे, समजे. बरं काय यातल्या ज्या कला आहेत यातल्या बहुतेक कलांना आता काही कारणाने राजाश्रय मिळाले आहे, त्यामुळे आता त्या लोककलाही उरल्या नाही आहेत. आता बघा ना, लावणी ही सर्रास सगळीकडे होते. मोठ्या मोठ्या शहरात आलिशान रंगमंचावरती त्यांचे राज्यस्तरीय महोत्सव भरवले जातात. त्याला अनेक राजकारणी, नेते, मोठे मोठे श्रीमंत लोक मनात 2-3 वेगवेगळे हेतू ठेवून जातात. ते हेतू आपण अंदाज करू शकता, सांगण्यासारखे नाही आहेत तसे फारसे. तर अशा लावड्यांचा कार्यक्रम ना बरेच वेळेला मी नाटकात काम करत होतो तेव्हा माझ्या प्रयोगाच्या आधी असायचा. लोककला, श्रमजीवी वर्गाची कला वगैरे सगळी विशेषणं जरी लावून त्याला झाली तरी आतमध्ये गेल्यानंतर दिसायचं काय तर मोडलेल्या खुर्च्या, रिकाम्या दारूच्या बाटल्या, सिगरेटचा वास, आणि हे सगळं साफ करायला अर्धा तास लागायचा. शिवाय प्रेक्षकसुद्धा आतमध्ये लावणी बघताना त्यांना चित्र काढायचं मोह व्हायचा, पण हातात कागद पेन्सिल नसायची, त्यामुळे मग ते आपल्या तोंडातल्या तंबाखूच्या पानाच्या पिचकाऱ्यांनी आजूबाजूला मुक्त चित्रकलेचा आविष्कार दाखवायचे. काय सगळ्या कला, नाटकंसुद्धा सरकारी आश्रयावर चालतात, अनुदानं वगैरे सध्या मिळतात, त्यामुळे या कुबड्या मिळाल्याने रंगभूमीसुद्धा अगदी टुणटुणीत झालेली आहे. त्यामुळे अभिजात वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या नाटकातले लोक त्या पिचकाऱ्या टाकतात. तसंच आहे. त्या कारण असं आहे की सगळ्यांची पातळी आता एकच झाली आहे. प्रेक्षकांच्या कल्पना या काय असू शकतात तर आपले इथे मी जे दाखवीन ते प्रेक्षक बघतात. मग ते जादूचे प्रयोग बघतात, ते व्याख्यानं ऐकतात, ते नाच बघतात, ते गोंधळ बघतात, ते भारूड बघतात, सगळं बघतात. त्यांना जे हवं ते त्यांना बघायला मिळतंच असं नाही, त्यांना जे दिसतं ते निमूटपणे ते बघतात. त्यामुळे खरं तर त्यांच्या कल्पना असं काही फार मोठा विषय होऊ शकत नाही, कारण कोणी हिरिरीने मांडत नाही. हे सगळं पूर्वीपासून म्हणजे बालगंधर्व वगैरे जेव्हा होते तेव्हा तो काळ रंगभूमीचा सुवर्ण काळ मानला जातो. खरं तर त्या काळात बालगंधर्वांना आश्रय खाजगी संस्थानिकांचा होता. ब्रिटिश सरकार काय त्यांना मदत करतो. आज हक्काच्या सरकारी मदतीवरती धावणारी रंगभूमी बालगंधर्वांचं सुवर्ण काय, पण साधं कागदाचं युगसुद्धा निर्माण करण्यात अपयशी ठरली आहे. त्याला बरेच वेळेला प्रेक्षक कारणीभूत असतात. बरीच वेळेला म्हणतोय मी एक कलावंत आहे, मी इथून समोर न बघतो जी माझी काय निरीक्षण आहेत ती मी मांडणार आहे. ती कदाचित तुम्हाला अजिबात पटणार नाहीत,
ती पटावीत असा माझा हट्टही नाही. बरं, ती तुम्ही मला पटवून द्यायचा प्रयत्न केला तर मी पटवूनही घेणार नाही, कारण मी अत्यंत स्वभावाने उर्मट आणि हट्टी माणूस आहे. अशी मी एक माझी स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे, ती 20-22 वर्ष जपलेली आहे. त्याचे फायदे मी तुम्हाला बोलण्याच्या ओघात नंतर सांगेन. कुठल्याही तुम्ही नाटकाच्या निर्मात्याला विचारा, तो रडत असतो. कुणाचंच नाटक चाललेलं नाही, मग ही 2000-3000 माणसं काय ते काम करतायत. चित्रपटाची अवस्था तुम्हाला पेपरातनं वाचल्यावर असं वाटतं फार सुंदर आहे. कोटी बिट्टीचे आकडे ऐकू येतात, 100 कोटी, 50 कोटी, 30 कोटी, 20 कोटी, सगळं खोटं असतं. या ज्या मनोरंजनाच्या गुहेत आहेत ना, आज जाणाऱ्या निर्मात्यांचे, चित्रपटाच्या निर्मात्यांचे आज जाणारी पावलं बरीच आहेत, पण बाहेर येणारी पावलं जवळजवळ नाहीत. सगळीकडे रडारड आहे. एक 2-4 लोक सोडले तर उरलेले दुसरं काहीच येत नाही, म्हणून मनोरंजनाच्या क्षेत्राला बिलगून बसलेले आहे. पूर्वी तो तुम्ही पाहिलं तर नाटकाच्या कंपन्या होत्या, नाटकाच्या संस्था होत्या, चित्रपटाच्या संस्था होत्या. तुम्ही आत्ता जे 55-60च्या पुढचे असतील त्यांनी 2 मिनटं डोकं खाजवलं तर 10 संस्थांची नावं सांगता येतील त्यांना. त्यांची प्रत्येकाची 30-30, 40-40 नाटकं. मी आता चंद्रलेखा 70च्या वर नाटकं, सुयोग 100च्या आसपास नाटकं, नाट्यसंपदा 55च्या आसपास नाटकं, ललित कला 40च्या आसपास नाटकं, अभिजात 25 नाटकं, शेकडो कंपन्या आहेत. इंडियन नॅशनल थिएटर, गोवा हिंदू असोसिएशन, नाट्यसंपदा, नाट्य मंदार, आपल्या लता नार्वेकरांची चिंतामणी, एक परंपरा होती त्यांना 25, 30, 40, 50, 60 नाटकांची. ते एका पाठोपाठ एक नाटक निर्माण करायचे. पूर्वी चित्रपट निर्माते होते, ते एका पाठोपाठ एक चित्रपट निर्माण करायचे. त्यांचेही सगळे चित्रपट चाललेच असं नाही, पण त्यांच्यात सातत्य होतं. 4तले 2 चालले तरी पुढच्या नाटका किंवा चित्रपटासाठी त्यांचे हातपाय हालायला सुरुवात व्हायची. याचं कारण असं होतं की त्या काळी प्रेक्षकांचा आश्रय त्यांना होता. आजच्यासारखं फेसबुकवरनं किंवा वर्तमानपत्रातनं सिनेमा गाजला, त्यांनी किती पैसे कमवले, त्यांनी कुठे काय काय केलं असं लिहून आणायला लागायचं नाही. आजकाल तुम्ही बघा ना, चित्रपटात काम करा, एक चित्रपट समजा क्ष नावाचा चित्रपट आहे, तो आता 10 फेब्रुवारीला तो प्रदर्शित होणार आहे. तर जानेवारी महिन्यापासून चित्रीकरणाच्या गमती म्हणजे काहीतरी आचरट किस्से येतात, मग उगाचच कुठले तरी फोटो येतात, मग कोणतरी तिच्याबद्दल काहीतरी बोलते असं. तर मग एक कलाकार येते, स्त्री कलाकार, पुरुष कलाकार, ही भूमिका मी कशी केली हे सांगणारं एक हे पानभर लिहून येतं, ते आपण वाचतो. मला एक कळत नाही, केलं ना तुम्ही, मग लोकांना ठरवू देईन तुम्ही काय अभिनय केला ते. मी कधी दिलीप कुमार किंवा मीना कुमारी यांचं अमुक चित्रपटात मी असा अभिनय केला आहे अशी काही कधी मुलाखत त्याची वाचलेली नाही. अगदी अमिताभ धर्मेंद्रपर्यंत नाही की मी असा अभ्यास केला, मी तसा अभ्यास केला, मी असा अभ्यास केला. काही जण सांगतात ते एक गरीब मजुराचं काम होतं म्हणून मी पुण्यातल्या वाकडेवाडीत जाऊन तिकडे 3 दिवस मजुरांच्या वस्तीत राहिले. कशाला मग अभिनय कशाला पाहिजे? अभिनय कशासाठी आहे? मी वेश्यांच्या वरती एक चित्रपट होता, वेश्या वस्तीत मी फेऱ्या मारल्या, मग त्यांचं सगळं अवलोकन केलं, निरीक्षण केलं. कशाला बाई? एवढा तू वेळ घेणार असेल तर मग त्यांनाच बोलू ना काम करायला. अशाच एका अभिनेत्रीला मी विचारलं होतं, ती कुठे ती कुंभाराच्या बायकोचं काम होतं म्हणून ती मडकं बनवायला गेली होती शिकायला. म्हटलं तुला ते दृश्य आहे? नाही मला दृश्य नाही. मग माझा नवरा बघत असताना त्या मडकेकडे मी कसं बघायचं ते कुंभाराच्या बायकोकडून मी बघत होते. म्हटलं बरं. मग म्हणजे काय, तिला ते रोजचंच होतं, ती बघत नव्हती, ती उगाच तिकडे तिकडे ओरडत होती, आजूबाजूला मुलांना रट्टे देत होती, धपके मारत होती, पण मी बघत होते तिचं ते सगळं कसं चाललं आहे, आविर्भाव वगैरे. म्हटलं मग त्यांनी काय फायदा काय झाला तुला? नाही मला तिच्यासारखी एक बसायची पद्धत मिळाली आणि मला ती भूमिका सापडली. अगं मग तसं म्हटलं सरकारी कचेरीत 50 लाख कारकुनांना बसल्याबरोबर 50 लाख भूमिका रोज सापडत असतात, त्यांच्यात नट नाही कोणी होत. आणि म्हटलं आता पुढच्या सिनेमा समजा सती समस्येवर केला आणि तुला सती जायचा रोल असेल तर तू काय जाणार का खरोखर? तेव्हा हे असल्या काहीतरी आचरट निरीक्षणाने हे सगळं केलं जातं. बरं लोक वाचतात ह्यांना हुरूप येतो. पण एकंदरीत हे सगळं चित्रपट चालत नाही, नाटक चालत नाही, ही अवस्था काय? कारण माणसाच्या मनोरंजनाच्या कल्पना बदलल्यात का? आजकाल क्रिकेटच्या साध्या सामन्यांना सुद्धा होणारी गर्दी ओसरली. मला आठवते कॉलेजमध्ये असताना दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी याला 20-20, 25-25 हजार लोक असायचे. आजकाल 1000 आले तरी भरपूर, डोक्यावरून पाणी.
त्याचं कारण असं आहे की हे सगळं आता आपल्याला घर बसल्या पाहता येतं छोट्या पडद्यावर. त्यामुळे या कल्पना बदलल्या गेल्या. त्याचं कारण लोकांची रसिकता बदलली गेली नसून ते घरबसल्या बघायला मिळतं हे त्याचं मुख्य कारण आहे. बरं, नुसतं घरबसल्या बसायला मिळतं म्हणून नाटक चालत नाही असं म्हणावं तर मध्यंतरी मोगले आजम नावाचं एक नाटक आलं. त्याचं पूर्वी त्याच नावाच्या गाजलेल्या चित्रपटावरनं नाट्य रूपांतर केलं होतं. त्याला 8,000पासून तिकिटाचे दर होते आणि ते अलोट गर्दीत सादर झाले. अजूनही होतील पुढच्या महिन्यात. आता ते नाटक मराठी नाही आहे म्हणून त्याचं इथे उदाहरण देता कामा नये असं तुम्ही म्हणू शकता. अर्थात तुम्ही म्हणणार काहीच नाही, कारण एखाद्या सभेत जेव्हा एखादा वक्ता इथे येईल आणि म्हणेल काही वर्षांनी काही दिवसांनी निवडणूक महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास केला तो पक्ष आमचाच, आम्ही सत्ता आलो तेव्हा तुम्ही असं नाही म्हणा कोणी काय काय बोला काय तुम्ही ऐकणार काय. बरं झालं मनोरंजन, तुम्ही निघणार. सुनावत नाही आपण त्याला. आपण आपल्या भाषेतल्या नाटकाचं उदाहरण घेऊ. पूर्वी गंधर्वांच्या नाटकाला 3 रुपये कोचाचे दर असायचा. 4 आणे 8 आणे 1 रुपया 2 रुपये आणि 3 रुपये. 3 रुपयाचा कोच म्हणजे एका कोचावर 2 माणसं म्हणजे प्रत्येकी 1.5 रुपया. त्या काळात नोंद आहे की सोन्याचा भाव होता 8 रुपये तोळा. आज सोन्याचा भाव आहे 30,000च्या आसपास. आपण हिशोबासाठी माझं गणित कच्चं आहे म्हणून तुमचं चांगलं असेल आपण 32,000 धरू म्हणजे 8 चोक 32 करायला म्हणजे 4,000 पट सोनं वाढलं. त्या हिशोबात आपण सगळं सोन्याच्या भावात ठरवतो ना. म्हणजे आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आपली पत सोन्याचा साठा किती याच्यावर ठरते. त्यामुळे सोनं हे आपल्यासाठी प्रमाण आहे. तर त्या हिशोबात आज नाटकाचा दर असायला पाहिजे. एक कोच मांडलं तर 12,000 रुपये म्हणजे एका माणसाला नाटक बघायचं तर 6,000 रुपयाचं तिकीट काढता आलं पाहिजे. बरं, त्या काळातले 4 आणे 8 आणे रुपया 2 रुपये 3 रुपये असं सगळं गृहीत धरलं आणि संपूर्ण प्रेक्षागृह भरलं. म्हणजे आपण ज्याला मराठीत हाऊसफुल म्हणतो तसा जर प्रयोग झाला तर ते उत्पन्न आजच्या हिशोबामध्ये 25 ते 28 लाख रुपये असायला हवं. पण तसं होत नाही. आज नाटकाचे सगळ्यात महाग दर आहेत फक्त 300 रुपये आणि तेही करायला लोक काकू काकू करतात. बरं, काळाच्या मानाने आज मराठी माणसाची क्रयशक्ती भरपूर वाढलेली आहे. घरोघरी माणसांच्या घरी असलेल्या वाहनांच्या आणि घरांच्या त्यांच्या किमती लक्षात घेतल्या तर आपल्या ताबडतोब लक्ष घेतलं. प्रत्येकाच्याकडे आज सगळे ट्रॅफिकचे नियम पटकन मोडता येतील याच्यासाठी स्कूटर असते. प्रत्येकाकडे वेड्यावाकड्या ठिकाणी गाड्या लावून इतरांची गैरसोय करण्यासाठी एक वाहन प्रत्येकाकडे असतंच असतं. बरं, जगणंही काय फार वेगळ्या दर्जाचं असं झालेलं नाही आहे. पण तरी आज मराठी माणूस 300 रुपये दराने नाटकाला याला काकू करतो. आयुष्यात 20 वर्षापूर्वी मोबाईल नव्हता तेव्हा तो खर्च माणसाकडे उपस्थित होत नव्हता. आज माणूस 1,000, 2,000, 1,500 रुपयाचं बिल भरतो मोबाईलचं. त्यातून मिळतं काय तर व्हॉट्सॲपवरच्या अत्यंत निरस अशा काहीही उपयोग नसलेल्या माहित्या. 3 मिनिटात नारळ कसा सोलायचा, कलिंगडाचे काप कसे काढायचे आणि शाकाहारी माणसंसुद्धा मुर्ग मुसल्लम वगैरे सगळं बघत राहतात. काय त्यातनं मिळतं. मी व्हॉट्सॲपवर नाही. मी व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ट्विटर कशा नाही आणि माझं व्यवस्थित चाललं आहे. मला 2 वेळा भूक लागते, 2 वेळा फिरायला जाता येतं, मला चांगलं खायला मिळतं, श्वास माझा चालतो, 2 गोळ्या घेतली की म्हणजे तब्येत उत्तम असते. अधूनमधून मित्र भेटले तर त्यांच्या नादानी माफक मद्यपानही मला उत्तम करता येतं. सगळं मला करता येतं. हे सगळं माझ्याकडे नसून तर तेव्हा मोबाईलचं 1,500 ते 2,000 बिल आता 500वरती आलं काहीतरी. ते वेगवेगळे प्लॅन आहेत त्यामुळे ते करायला माणसांकडे पैसे आहेत. 2 रुपयाचा चहा 25 रुपये झाला तो द्यायला त्यांच्याकडे पैसे. कोणी असं म्हणत नाही की मी चहा कमी पितो. परंतु 300 रुपयाचं तिकीट काढायला माणूस काकू करतो. पण हा मराठी प्रेक्षक मग जातो कुठे. कारण मनोरंजन तर पाहिजेच आपल्याला. तो जातो हिंदी चित्रपटाकडे कारण तिथे चटकन खिशात हात घालून 700-800 रुपये सुद्धा काढून देतो. हे का होतं. इंग्रजी नाटकाचे प्रयोग होतात मुंबईत. भरत दाभोळकर गेले अनेक वर्ष इंग्रजी आणि हिंदी असं मिश्रण करून एक हिंग्लिश नाटकाचा प्रयोग करतात. तो समजायलाही सोपा जातो. त्याला येणारे बहुसंख्य प्रेक्षक म्हणजे जवळजवळ 70 ते 75% प्रेक्षक मराठी आहेत आणि ते 1,000 रुपये त्या मनोरंजनासाठी मोजतात. बरं, पूर्वी नाटक आणि चित्रपट पाहिल्यानंतर सरळ घरी येऊन जेवायची एक अनिष्ट प्रथा होती. आज ती हुंडा पद्धतीप्रमाणे जवळजवळ मोडीत निघाली. त्यामुळे एक नाटक किंवा एक चित्रपट बघितल्यानंतर बाहेरचं जेवण हे अनिवार्य आहे.
आणि प्रत्येक मराठी माणूस आपापल्या वकुबाप्रमाणे त्यासाठी तिकीट वगैरे सगळं धरून 3 ते 5 हजार रुपये सहज खर्च करतो. पण मग मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट याच्या बाबतीत त्याचा हात आखडता का आणि त्याच्या न जाण्यामुळे ही मरगळ आली आहे का याची कारणं शोधली पाहिजेत. निश्चितच पूर्वी हे काम त्या विषयातले तज्ज्ञ करायचे. हल्ली या छोट्या पडद्याच्या महत्त्वामुळे झालं काय की अगदी या व्याख्यानमालेचं उदाहरण घेऊ. मी वाचलं इथे व्याख्यानमालेत काल अश्विनी भिडवून गेल्या, उद्या आयुर्वेदिक, त्यात मी कुठे आलो उपटलो, कोण आहे मी? पूर्वी व्याख्यानांना विद्वान आणि ज्ञानी माणसं यायची, आता लोकप्रिय माणसं येतात. बऱ्याचशा कलाकारांवरती ते लेखक असल्याचा आरोप केला जातो कारण ते काहीतरी किरकोळ लिहितात. बरेचशी नटमंडळी तो आरोप खराच मानतात आणि ते स्वतःला लेखकच समजायला लागतात. आत्ता मी जे लोकसत्तेमध्ये एक सदर चालवत होतो तेव्हा मला विचारणा झाल्यानंतर मी असं विचारलं की काय अशी माझ्यात तुम्हाला चमक दिसली बुद्धिमत्तेची की मी 1 वर्ष दर रविवारी लिहू शकेन असं तुम्हाला वाटलं? त्याच्यावर त्या वृत्तपत्राशी निगडीत असलेला एक माणूस म्हणाला, अहो दिसता की तुम्ही रोज टी व्हीवरती. म्हटलं त्यांनी मला बुद्धिमत्ता आहे माझ्यात असं कुठे सिद्ध होतं? खरं तर मी रोज छोट्या पडद्यावर असतो, इथेच माझ्यात बुद्धिमत्ता कमी आहे सिद्ध होत नाही का? कारण रोज आपण दिसलो की आपली किंमत कमी होणार नाही का? उद्या अमिताभ बच्चन जर इथे येऊन मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये रोज आपल्या वडिलांची कविताचं पुस्तक वाचायला आलं तर 10 दिवसांनी तुम्ही बघणार पण अरे रोज दिसतोय की. मराठी कलाकारांचं आकर्षण आपल्याला तितकं वाटत नाही कारण ते रोज दिसतात हेही आहे. बरं ते रोज दिसत नाही तर ते करणार काय? कारण प्रेक्षक येत नाहीत म्हणून त्यांचा व्यवसाय चालत नाही, व्यवसाय चालत येत नाही म्हणून त्यांना उत्तम मोठ्या गाड्या घेऊन फिरता येत नाही. त्यांना बसनी फिरायला लागतं, ट्रेननी फिरायला लागतं, अमुक फिरायला लागतं, तमुक फिरायला लागतं. मी हा सगळा धोका अनेक वर्ष आधीच ओळखला होता. त्याचं कारण म्हणजे माझा एक दिग्दर्शक होता कॉलेजमध्ये असताना भालचंद्र झा नावाचा, बिहारी होता तो. त्याच्याकडनं मी मराठी शिकलो. त्याने एकदा सांगितलं होतं मला की संजय तू कलाकार होशील तेव्हा नाटक करत राहिलं असतं 3 तास, चित्रपटात राहिलं असतं 8 तास 6 तास. तेव्हा चित्रपटाचं शूटिंग 6-1 तास चालायचं आणि मालिका करत राहिलं असतं 8 तास. तेव्हा मालिकेचं शूटिंग 8 तास चालायचं. हल्ली मालिकेतल्या कलाकारांचा संसार 8 तास चालतो, शूटिंग 16 तास चालू होतं. आणि मग होतं काय की जिकडे जास्त वेळ जातो तिथे खरा संसार करावा असं वाटतं आणि मग घरच्यांकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे मग जाऊ दे, चला तो वेगळा मुद्दा आहे. या वयात आता मला त्याचा फायदाही मिळणार नाही, तोटाही मिळणार नाही. तर तो काय म्हणाला की 3 तास 6 तास आणि 8 तास हा सगळा वेळ तू काम केलंस तर तू कलाकार म्हणून जगशील. पण तू नाटक करत राहिलास तर तुझ्याकडे 21 तास आहेत. तू चित्रपटात राहिलास तर तुझ्याकडे 18 तास आहेत. आणि तू जर मालिका करत राहिलास तर तुझ्याकडे 14 तास आहेत आणि ते तुला एक सामान्य माणूस म्हणून काढायचे. तेव्हा तुला लवकरात लवकर माणूस म्हणून जगायला शिक. दुसरी गोष्ट अशी आहे की आपला व्यवसाय हा आपल्या शारीरिक क्षमतेवर असतो. ज्या क्षणी तुमची क्षमता संपली, तुमचं दिसणं संपलं, तुमच्या बोलण्यातला ताकद संपला, तुमच्या अभिनयाची नाविन्य खुमारी लोकांना कळेनाशी झाली की तुम्ही बाहेर फेकले जाता. आणि जर जेव्हा तुम्ही कलाकार म्हणून जेव्हा कार्यरत असतात तेव्हा जर लोकांची नीट वागायला नाहीत तर तुम्हाला मित्र उरत नाहीत. आणि मग आयुष्याचा शेवट हा एकटा फक्त स्वतःबरोबर काढण्याची वेळ येते आणि त्याच्यासारखी खाणेरडी गोष्ट दुसरी नाही. आज बरेचसे हिंदीतले कलाकार तुम्ही पहा, अचानक बाजूला फेकले जातात, एकटे असतात, एकटे. अतिशय मोठा एक कलाकार हिंदीतला मला असाच अपघाताने भेटला परदेशात. मी त्याच्याशी गप्पा मारत होतो. तो कोण आहे हे लक्षात येऊन पण त्याला न दाखवता तो जाताना मला एवढंच म्हणाला, आज तक मुझे ऐसा किसी ने ट्रीट किया ही नहीं है आम आदमी जैसा. त्यांचं दुःख आहे. असं तर काय ना की हे सगळं जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याला लोकांना आपल्याला कलाकार म्हणून मिरवावं लागतं. आणि आत्ताचा काळ असा आहे ना की लोक मिरवू देतात, प्रेक्षक मिरवू देतात. प्रेक्षक वाचक असं मी फरक करत नाही. मी प्रेक्षक वाचक चाहते जवळजवळ एकच. कारण कलाकारांना लेखक म्हणून मान्यता मिळाली. मी म्हटलं ना वर्तमानपत्रात त्यांची खाजगी माहिती छापून येते. कुठल्या सणाला ते काय करतात, त्यांनी नवीन मोबाईल घेतला का, त्यांनी नवीन घड्या घेतलं, त्यांनी नवीन गाडी घेतला, त्यांनी नवीन स्कूटर घेतली, सगळं त्यात येतं.
त्यांची घरं, त्या घरात ते कोपऱ्यात बसलेले असतात. हा माझा गुटखा घ्यायचा कोपरा, हा माझा हळवबायचा कोपरा, हा माझा अंतर्मनाचा शोध घ्यायचा कोपरा. अहो मराठी नट तुम्ही 3 खोल्यांचं तुमचं घर, त्यातले कुठले 4 कोपरे त्या घराला, त्यातला कुठला हळवावायचा कोपरा आणि काय करायचा आणि हे करायचा. पण ते बोलत राहतात आणि तुम्ही वाचत राहता. काय सुंदर घर असेल नाही त्यांचं. जाऊ दे, असतात कधी घरी पण काम करायला. किंवा ते कुठे बाहेरगावी गेले, परदेशी गेले, तर परदेशी मी काय काय गेलं. बरं, बरेचसे नट आयुष्यात 2दा किंवा 3दाच जातात परदेशात स्वतःच्या खर्चाने. दुसऱ्यांनी नेलं तर दरवर्षी जातील. त्या जागेची फुटकळ वर्णनं असतात. मध्ये कसं झालं होतं, तुम्हाला तुमचं घर कुठे असावं असं वाटतं सर. म्हटलं आहे माझं माहीमला चांगलं घर आहे माझं. नाही पण तुम्हाला जर घर बांधावं असं वाटलं तर कुठे बांधावं असं वाटतं. म्हटलं एक सांगू का, हा जे तुमचं सदर आहे ना ते मी गेले 6 महिने वाचतोय. प्रत्येकाची आवडीच्या घराची जी जागा आहे ना ती सारखीच आहे. म्हणजे त्यांना पुढे नदी लागते, एक झाड लागतं, एक पायवाट लागते, गुरं फिरताना लागतात. काही बुद्धिमान स्त्री कलाकार होत्या, त्यांना पुढे नदी आणि मागे समुद्र अशी हवी होती, कुठे ज्याच्या टोकात माहीत नाही. म्हटलं ह्या इतक्या जागा भरल्या आहेत आता, त्यामुळे मला जर तिथे घर बांधायचं झालं तर मला एवढंसं घर बांधायला लागेल एकट्यापुरतं. त्यामुळे मला काही अशी जागा सांगता नाही. नाही पण सांगा ना काहीतरी सांगा सर. म्हटलं मी तुम्हाला 2-3 जागा सांगतो. एक म्हटलं राहण्याच्या भर चौकात मला घर आवडेल. दुसरं म्हणजे म्हटलं डोंबिवली स्टेशन समोर घर घ्यायला आवडेल. तिसरं म्हणजे गिरगावात म्हटलं ठाकूरद्वारा नाक्याच्या घर घ्यायला आवडेल. किंवा नळबाजार आणि मोहम्मद अली रोडचं जे आहे तिथे मला घर घ्यायला आवडेल. म्हटलं का असं काय बोलतं सर. नाही तुमच्यामध्ये मी खूप लोकप्रिय ना, म्हणजे मला लोक भेटले येणार, मग तिकडे गडबड होणार, मग ते गेल्यानंतर मला ती शांतता खायला आवडेल. इथे कसं 24 तास आवाज, त्यामुळे मला समस्याच नाही. मग तिथे घर आहे. त्यांनी शांतपणे फोन ठेवला. आता अशा घरात लोक ते कलाकार बोलतात. मीरा रोडवरनं येतात शूटिंगला, मुळायनला जातात, 2.5 तास जातात, 2.5 तास येतात. ते किती पैसे कमवणार, कधी वाचवणार, कधी ती तसली घरं घेणार आणि कधी कुठे राहायला जाणार. बरं तिथे जाऊन करणार काय, ते येतंय काय त्यांना. मी परवा मालवणला गेलो होतो एका कामासाठी, 2 दिवस होतो तिथे. तिथे गेल्यानंतर तिथली सगळी शांतता वगैरे करून मला रडायला आलं जवळजवळ. म्हटलं इथे आपण जाऊन राहायला पाहिजे कायमचं. नंतर मी घरी गेलो, म्हणजे जिथे उतरलो होतं त्या हॉटेलवरती गेलो. तिथे गेल्यानंतर मी असा विचार करायला लागलो की समजा इथे आलो, आता मी नाटकात, सिनेमा, चित्रपटात काम करतो आहे, हुशार बुद्धिमान म्हणून माझ्यावर उगाच छाप बसला आहे, मी विनोदी असंही काही वाटतं. मी काय ते नाकारत नाही, जाऊ द्या, त्यांना वाटतं तर वाटतं काय. तर मग इथे मी आल्यानंतर ते 10-15 दिवस, महिना, 2 महिने माझे लाड कौतुक करतील. पुढे मी वेळ कसा घालू, काय येत आहे मला. मला जिता येतं, स्वतःची अंग स्वतः करते, स्वतःची दाढी करते. त्या पलीकडे मला समाजाच्या किंवा लोकांच्या उपयोगी पडणं सोडाच, स्वतःचा उदरनिर्वाह चालवा यासाठी मला दुसरं काहीच येत नाही. म्हणून मी त्यांना म्हटलं, काल मी तुम्हाला म्हटलं होतं मी इथे राहायला तयार आहे कायमचा. ते म्हटलं मी विधान मागे, जर म्हटलं मला दाढी येत असते तर मी सून तरी काढलं असते, पण मला तेही येत नाही. त्यामुळे या अशा अवस्थेमध्ये सगळे असतात. आणि ह्या अशा नटांचे हे सगळे कौतुक ते लोक छापून आणतात. त्यांना काय छापणारे छापतात, वाचणारे वाचू नये एवढंच मला वाटतं. आपल्या फोनमध्ये एका माणसाचा चेहरा आपल्याबरोबर दिसावा म्हणून लोक हातवारे करून काय धडपड सेल्फी. अरे काय करणार त्या सेल्फीचं. बरं एवढं करून विचारतात सेल्फीकडं, नाव काय तुमचं सर. म्हणजे त्यांना नाव माहितीच नसतं. हे छोट्या पडद्याची कमाल आहे. मी 1987 साली दीपस्तंभ नावाचं नाटक केलं होतं. त्या नाटकातल्या माझ्या नावावरनं आजही मला काही वेळेला लोक ओळखतात, 2-3च पण ओळखतात. पण मी मागच्या वेळेला जी एक मालिका केली होती त्यातल्या माझ्या नावावरनं कोण कुत्रंसुद्धा मला ओळखत नाही. कुत्रं तर ओळखत नाही, मी टाळतोच कुत्र्याला, मला भीती वाटते म्हणून. कोणी ओळखत नाही. मग ते कशाला ती जमवायची, का जमवायची. ह्या अशा गोष्टींनी काय होतं की लोकांना असं वाटतं, कलाकारांना, की आपण यांचं उत्तम मनोरंजन करतो आणि आपल्या मनोरंजनाच्या ज्या काही युक्ती आहेत त्या प्रेक्षकांच्या कल्पनेत अगदी छान बसत आहेत आणि त्यांच्या मनोरंजनाची कल्पना आपला अभिनय आणि आपला चेहरा हीच आहे. खरं तर काय होतं ना, छोट्या पडद्याचं जे आक्रमण झालं ना त्यामुळे बरंच काही बिघडलं आहे, खरंच बिघडलं आहे.
म्हणजे खरं तर माझा व्यवसाय आहे तो पूर्ण वेळ, त्यांनी मला घरही चालतं. परंतु करणारा माणूस कधी कधी वाटणार रात्री यार अशा आपण लोकांकडे आता होत नाही काला जायचं वाटू शकतं ना कधी की अरे काय करतोय आपण, काय करतोय आणि आहे. याला इतकं महत्त्व आलं कारण असं की ते घर बसलं मिळतं हा दोन्ही फायदा. आणि या सगळ्याच्या मागचं कल्टी अशी आहे की हे फुकटात आहे, जे सहज आहे आणि ते थोडं कम असं चालेल भावना भंग प्रश्न म्हणत आहे. पण हे आपल्या इथे नाही, देशात आहे. 2000 अमेरिकेला गेलो, इथे का शहरामध्ये होते खूप भारतीय लोक राहतात, म्हणजे महाराष्ट्र लोक राहतात, असं शहराचं लोक आहे. त्या नाटकात 80 लोक आमचं नाटक वाईट असं गृहीत धरलं, पण जवळ 800 लोक राहतात, त्यातले ते आला लोक आले. तिथे माझा एक वर्षांपूर्वी झाला, तर म्हटलं काय बाबा एवढे कमी का, तर का नाही इथे गणपतीला गणेश चतुर्थीच्या दिनाला इथे 800-900 लोक आहेत. म्हटलं काय सांगतो, हां ते त्यांच्या वर्गणीत कुठं असतं तेव्हा 100-125 गाडी चालतात, इथे त्यांना $10 लागतात. बरं $10 म्हणजे ₹10 म्हणजे तो जो आला त्याच्यात ताकद आहे, रुपयाच्या 5 ताकद असेल, 7 ताकद असेल, पण तरी 70 पैसे ना ₹70 तो देत नाही. आलिशान घरात राहतो, आपण कल्पना करू शकत नाही इतक्या मोठं घर राहतो, इतकं उत्तम पद्धतीचं सगळं चाललेलं असतं, पण तो 70 काहीला तयार होत नाही. काय मराठी माणसाच्या मनोरंजनाच्या कल्पना फार वेगळ्या आहेत. जरा वेळ मिळाला की तो एकतर भांडण करून स्वतःचं मनोरंजन करून घेतो. कोकणात रस्त्यावर आता तरी चालेल, घर विकलं गेले तरी चालेल, पण कोर्टात तुला बघतो म्हणून त्या कोर्टाची मजा घेणारे पण काही लोक आहेत. 3-3 पिढ्या चाललेलं असतं, एक कुठल्या तरी नारळाच्या झाडावर वाद चाललेलं असतं, ते झाडाने कधीच 50 वर्षापर्यंत मान टाकलेली असते, पण चालू असतं त्यांचं मनोरंजन करणं. तर मराठी माणसाचं मनोरंजन कशात होतं, जरा वेळ मिळाला की तो भांडण तरी करतो किंवा ते एक सांस्कृतिक मंडळ स्थापन करून त्यात काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम चळवळ सुरू करतो. गावोगावी तुम्ही गेलात तर असंख्य हौशी नाटकं आपल्याला बघायला मिळतात आणि त्या नाटकातून दरवर्षी फुटणारी आणि त्यातून नव्याने सुरू होणारी प्रतिमंडळं पण त्याला साक्ष आहे. त्यातल्या नाटकांचा दर्जा कमी आणि अत्यंतिक हौसच जास्त असते. चालू कारण ते चालतं. लोक मध्यंतरी गेलो होतो तळ कोकणात, तिथे रायगडाला जे जाग येणं नाटक होतं, बापू आणि घाणेकर वगैरे काम केलेलं नाटक सुरू झालं. छत्रपती संभाजी महाराज छत्रपती मोठी ओरडे एक कोणतरी व्यक्ती होती आपली समजू अशा आवाज ओरडत होता. पुढच्या तालुक्यापर्यंत ते आवाज जात असणार बहुतेक, इतक्या जोरात तो ओरडत होता. बरं ओरडता ओरडता अचानक औरंगजेब बादशाहसमोर त्याचं एक दृश्य आलं आणि त्याच्यात त्यांनी पेटी वाजली, एकदम ऑर्गन वाजला. म्हटलं असेल त्यांचं काही त्याला काय जिवंत संगीत द्यायचं असेल. आणि संभाजीने पुढे आला, संभाजी महाराज कोणाच्या भावना दुखवायला नको, आणि तो औरंगजेब बादशाहला इथे कोणी मोगल असतील तर त्यांच्या भावना दुखावू नयेत म्हणून त्याला उद्देशून तो धिक्कार मन साहिना असं पद म्हणाला. ते एका भलत्याच नाटकातलं, आणि ते रंगून पद म्हटलं. तोपर्यंत औरंगजेब या पायावरनं त्या पायावर औरंगजेबाची सिक्युरिटी होती ती अशी, संभाजीच्या बाजूचे लोक असे, कोणाला काही रस नव्हता, इकडे तिकडे बघत होते, खुणा करत होते, प्रयोगानंतर काय करायचं ते ठरवत होते आपापसात. आणि संभाजी गात होता 12-1 मिनटं तो धिक्कार मन साहिना गायला निघाला. म्हटलं बाबा हे असं काय आहे, तो मला काय आहे, ते काम करणारे आहेत ना संभाजी महाराजाचं काम करणारे, ते नुकतेच इथे सर्व राग अजिबात न रागावता 3 महिने शिकवले जातील या टाईपचं एक संगीत विद्यालय आहे, तिकडनं ते गाणं शिकून आले आणि त्यांना आपली गायनाची कला दाखवायची होती म्हणून. सामान्याहून सामान्य असं त्या नाटकाचा दर्जा होता. तरी पण जवळ 1200 ते 1500 लोक त्याला होते. म्हटलं एवढे लोक, मग तिकीट बिक्री फुकट आहे, फुकट होते. बरे फुकटचं पाहणं आपलं आजचं नाही बरं का, मी का करतो, नट काहीच देत नाही, घेत असतो फक्त, आम्हाला काही तिकीट लागत नाही, फुकट बघतो सगळं. त्यामुळे कोणाचं एक कमाल आहे, उत्तम म्हणलं लागतं. ते सहकलाकाराचं प्रोत्साहन मिळेल का आपण सगळं चाललं आमची चूक आहे, पण काय लागतं थोडं. बरं हे फुकटचं पाहणं आजपासून फार पूर्वीपासून आहे. लोकमान्य आपण उत्सुकतेचा पश्चाताप व्हावा असे कार्यक्रम सार्वजनिक गणेशोत्सव सादर होत होते ते वासूच आहे. हल्ली काय कार्यक्रम असतात तो 2-1 वर्षापूर्वी मी गेलो होतो मुलुंड कुठेतरी, तिथे सौंदर्य स्पर्धा होती गणेशोत्सवात. लचकत बोर्डत मुली जोरात संगीत वाजवत होतो, त्यात मराठी नाही, हिंदी पण नाही, इंग्रजी कर्कश संगीत वाजवत होतं. का कोणास ठाऊक मला परीक्षा निमंत्रित केलं होतं, मी नाल्यासारखा गेलो, चूक झाली माझी. बरं काय झालं, मोठी
किती हे होती गृहनिर्माण संस्था, खूप घरं होती. त्याच्या भावना दखून आहेत म्हणून सगळ्यांच्या प्रवेशा त्यांनी स्वीकार होत्या. त्यामुळे खूप उशीर झाला. 12:15पर्यंत ती स्पर्धा झाली. त्यामुळे मग त्या दिवशीच्या आरत्या रद्द झाल्या आणि मग दुसऱ्या दिवशी 2 ठरलं. रात्री 12:15 वाजता सगळं संपलं. त्यानंतर परीक्षण वगैरे करून मग त्यांनी प्रश्न विचारले, त्या प्रश्नांना मी उत्तर वगैरे दिली. होईपर्यंत 1 वाजला. 1 वाजल्यानंतर मला वाटतं आता गणेशांना विश्रांती, पण नाही. लोकमान्य टिळकांचा फोटो ठेवला पुतळा. तो पुतळा बाजूला काढला. त्यावरती पुढून रमी स्पर्धेची मांडणी झाली आणि ती रमीची स्पर्धा. त्या रमीच्या स्पर्धेला पहिलं बक्षीस होतं 2,000 रुपये. दुसऱ्या दिवशी ते स्थानिक मुलांचं बक्षीस सहज ती यादी बघितली तर गणित, इंग्रजी, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र याच्यामध्ये त्या सोसायटीत जास्तीत जास्त मार्क मिळालेल्या मुलांना पारितोषिक त्याच्यामध्ये 250 रुपये. म्हणजे रमी बक्षीस 2,000 आणि बक्षीस 250. या उसळ बाकी जगाती झाली की नाही मला माहीत नाही. महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांना रंग यावं लागले नक्की. अहो पूर्वी तसं नाही. माझं लहानपण गिरगावात गेले. अगदी लहान असताना गिरगावात होतो. त्यांना मी माहीम राहायला गेलो तरी माझ्या गिरगावातल्या घरी मी काकांकडे येताना 2 वर्ष मूल होतं. मी इकडेच राहायचं. त्यामुळे मला सगळं माहिती आहे इकडे उत्सव खायचे सगळ्या गोष्टी. काय मोठ्या राष्ट्रीय चळवळींची व्याख्यानं व्हायची. तर स्वातंत्र्य जन्माला आलं हृदयाने. तुम्ही तर पर्यंत जे सुदैवाने जन्म असेल त्यांना आठवत असेल की त्या काळामध्ये काय मोठ्या व्याख्या त्याची सुसून व्याख्यानं व्हायची. अलोट गर्दी. शिवाय लाड गावाला काळाला घालणारे भाविक अधिक कल्पना करून भाविकांचे जल करायचे त्यालाही गर्दी असायची. या सगळ्या मागे कारण एकच होतं, थेट पैसे जात नसायचे. एकदा गेली म्हणजे गणेशाची सेवा घडली तर हे फुकट ही भावना. त्यामुळे फुकट. आता फुकटे मला मी प्रत्येक वेळेला प्रेक्षकांना दोष देणार, कारण काय काय वेळेला त्यांना पदी निराश असणार, पैसे देऊन नाटक वाईट असणार आणि ते असू शकतं. माझ्या बाबतीत एक गोष्ट मला कबूल करायची वाटते. गोष्ट माझ्यापुरती मध्ये गेली. माझा अंदाज आहे की जे सांगतोय ना ते खरं तर सगळ्यांच्या बाबतीत होत असणार. कबूल करायची हिंमत नाही. पुढे ना निरनिराळ्या कारणांनी साखर कारखान्यात प्रयोग व्हायचे नाटकांचे. तेव्हा साखरेची निर्मिती व्हायची, मद्याची निर्मिती व्हायची आणि नाटकाचे प्रयोग व्हायचे. आता साखर कारखान्यांचा उपयोग कर्जाची निर्मिती करण्यासाठी होतो जास्तीत जास्त. त्या नाटकाच्या प्रयोगाला बजबज किंवा दुसरं काहीही नसायचं. एका विशाल मंडपात, मैदानात, खरं तर एका विशाल मैदानात हा जो रंगमंच आहे ह्याच्या जवळजवळ 12 ते 14 ते 18 फूट असा मोठा रंगमंच असायचा. तिथे आम्हाला सकाळी उतरवून घ्यायला कारखान्याचे कार्यकर्ते यायचे. एका खोलीत आम्हाला टाकलं. दुपारी जेवणाचे डबे सरकवले की त्यांचं काम समजायचं आणि संध्याकाळी त्यांना कळलं की आता हे निघले, आता ते प्रयोगाला येणार, म्हणजे त्यांचं काम संपलं. मग तिथे आणून सोडायचे. मग तिथे बरेच वेळेला काय असायचं म्हणजे तिथे हे लावायला लागतं प्रवेशिका, ते नसायचं. मग त्यात काहीतरी करायचं. हे सगळं होईपर्यंत तर खाद्यपदार्थ गाड्या लागायच्या शेकडो असायचे. वारा येत असायचा. सगळं काहीतरी करून कसं करून एक प्रयोग उभा करण्यासाठी बरं प्रयोग विटलेले असेल 8:30. त्यामुळे आपण एक घड्याळ लावतो ना. आपल्याला कामावर जरी जायचं असेल नोकरी घड्याळ असतं. आपल्याला अमुक गाडी पडायची ते घड्याळ पूर्णपणे बिघडायचं. कारण 8:30 कधी 8:30ला सुरू करायचा. 8:30 सुरू तिथं त्याच्यानंतर आरती 11 साडेला का सुरू. 8:30 प्रयोग रात्री 11 साडे 11ला सुरू करायला. बोलते सोपं वाटतं पण त्याचं एक ना गणित ठरलेलं असं एक गणित. सिरियल किंवा सगळ्या करायच्या म्हणून त्याचं एक वेळापत्रक ठरलेलं असते. हे त्यात जर काही झालं तर ते सगळं नाही होत. ते गंमत नाही त्याच्यात. हे सगळं होईपर्यंत 11 वाजेपर्यंत प्रयोग सुरू व्हायचा. प्रयोगाच्या आधी त्या गाड्यांवरचे जे विक्री असे ते आमच्या रंगभूमीवरच्या सगळ्यात मोठ्या आवाज असलेल्या नटाच्या पेक्षा वरचा एक सूर लावून चालू प्रयोगात वस्तूंची विक्री करायचे. त्यामुळे आई आज मला तुला भेळ असं मध्येच ऐकू यायचं. बरं, प्रेक्षक सगळ्यात जवळचा प्रेक्षक हा 100 फुटाच्या पुढे असायचा. म्हणजे आम्हाला ठिपक्यांसमोर प्रयोग करते असं वाटायचं. आणि शेवटला प्रेक्षक इतका लांब असायचा की बहुतेक त्याच्या माझ्या घड्याळात 2 मिनिटाचा फरक असेल. बरं, त्याच्यामध्ये बरेच वेळा त्यांना कल्पना नसायची. एकदा मी गेलो, पहिल्यांदाच प्रयोग करत होते, तर म्हटलं इथे आपल्याला लाईटिंग लागतं. असं टपटप बटन लावली, वरती 50 ट्यूबलाईट लावलेल्या होत्या. काय म्हटलं असं नाही, तो पिवळा लागतो. मग ग्लू म्हणतो की ग्लू, म्हटलं आमचा लाईट असतो सगळं. बरं,
ते बल्ब 6 भेटतील 6. म्हटलं 6 बल्बमध्ये काहीच दिसत नाही. त्या सवय लोकांना बघतात ते, म्हणून मग शेवटी ते 14 ट्यूबलाईट लावलेल्या होत्या. पण ट्यूबलाईट लावल्यामुळे आपण घरात मावते असं वाटायला लागलं. म्हणजे त्या प्रयोगाचं काही रंगत येईल. त्यामुळे ते पाट्या म्हणजे म्हटलं की असं मी पाट्या टाकतो, बसकेनं टाकतात, ते कबूल करत नाहीत. कळतच नाही त्यांना काय करणं हो, त्यांना कळतच नाही ते पुचले. कारण गाड्या वस्तू खाद्यपदार्थ विकले असतात, मोठा साखर कारखाना असेल तर ते आपण यावं आणि म्हणू आज माझं प्रेम त्यांना टका जॉईंट व्हील सुरू आहे, त्याचा तो आवाज तो सुरू झाला की ह्याकडे उसाच्या गोरळाचा आवाज, असं चालूच असायचं. त्यात गाळून गाळून लोक नाटक बघायचे. म्हणजे काय, आपला देह आणून तिथे त्याचं तिथे झोपायचं. अर्ध्यावर अधिक प्रेक्षक झोपलेले असायचे. काही वेळेला असायचं माहिती ना, ध्वनिक्षेपक 4 लागतात ना. आता इथे मी एक आहे, आता दुसरा समजा सवाल जवाब असेल तर तिथे दुसरा पाहिजे ना. नाटकात तर 5-7 लोक असतात, तर 1 किंवा 2 असायचे 2 टोकाला. मग अशा वेळेला काय करायचं, आपलं वाक्य बोलून झालं की असं करायचं की त्याचा असा झुल जातो तो पकडायचा तिकडे, तो वाक्य. किंवा एकच म्हणजे असं तर त्याच्याभोवती गर्दी करून 5-6 जणांनी डायलॉग बोलायचे. आणि त्याला लोक नाटक संपल्यानंतर त्यांना कळायचंच नाही नाटक संपल्याचं. पडदा पडल्यानंतर ते 1.5-2 मिनटं टाळ्या वाजवायचे, कारण त्यांना कळायचंच नाही. त्यामुळे अशा पद्धतीची नाटकं करून काय होणार. पण प्रेक्षक मग असे एकदा एका नाटकाचा परत, खोटं नाही सांगत मी, एका नाटकात परत चालू होतं असंच. म्हणजे हे जे गेट आहे त्याच्या पलीकडचा फुटपाथ, म्हटलं मग असं कसं होईल. ते म्हण मग दुसरी शोध तू तुझ्याबरोबर राहणारी. पण मी घरीच राहीन. तुम्हाला पहिलीच मुश्किली मिळेल तर दुसरी कुठे शोधणार मी.
तर ते सगळे सगळे एकत्र, तर सगळे कुटुंब एकत्र येतं म्हणून मी मालिका दृश्य लिहिलं होतं की घरातला एक मोठा, बरं त्याचं वर्णन खूप केलं होतं. 200 वर्षाचा वाडा आहे, अमुक आहे, तमुक आहे, ढमुक आहे, हे आहे ते अशा वेगवेगळ्या विकाराला 11 विकाराला जिभा काढलेल्या देवांचे फोटो आहेत, नंतर असे पूर्वजांचे फोटो आहेत वगैरे वगैरे. ते सगळे फोटो वगैरे सगळे आणले म्हणून मी लिहिलं होतं. एक खूप मोठं देवघर आहे, त्या देवघरामध्ये कमरेभर उंचीच्या 2 समय आहेत, अमुक आहे, मोठं जे असतं ते मी लिहिलं होतं. म्हणजे एका सिनेमात बघितलं होतं म्हणून लिहिलं होतं मी ते. लिहिलं मी, त्याचं शूटिंग झालं, म्हटलं आपण बघूया काय लिहिलेलं आहे ते. तर साधारण एवढ्या उंचीची देवाची मूर्ती होती, एवढी, त्याला मॅच होईल असा एवढाच देवारा होता. एकच समय एवढी होती, दुसरी समय नव्हती, दुसरी छोटी होती, कारण एकच मिळाली त्याला त्यावेळेला. म्हटलं काय झालं? काय सर ते काय झालं माहिती आहे का, ते 11 वाजता पॅकअप झालं ना, मग ते आपला दुसरा दोस्त भेटला होता, तर त्याच्यावर जर आम्ही गेलो होतो, थोडा उशीर झाला. म्हटलं कुठे गेला होता? अहो नाही ते स्टेशनच्या बाजूला आहे ना, तिकडे जरा गेलो होतो. मग ते नंतर ते हे झालं एकदम सकाळी आठवलं 7 वाजता, आपल्याला 9 वाजता, मग सगळी जमावजमा गेली, त्यात एवढंच मिळालं. बरं मग ते 3 माणसं नाही आहेत त्यातली, नाही त्यांचे डेट होते ना, मग ते नाही आले. मग काय दाखवलं, काय ते प्रसाद घेऊन गेला असं दाखवलं, सुरुवात केली तेव्हा. म्हणजे या पद्धतीने केलं जातं. अरे पण म्हटलं कसं करता, कशा काय ते बघतात ना लोक, आपली पॉप्युलर आहे सगळ्यात जास्ती, 1 नंबरला आहे आपली, लोक बघतात. परदेशात जायचा योग तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्यात येवो न येवो, मालिकेत मात्र तुमच्या आयुष्यात कधीही परदेशात जायचा योग येऊ शकतो. कुठलाही जरा काय झालं की काकासाहेब गेले अमेरिकेला, कसे गेले, कुठे गेले, कुठला विजा, काकासाहेब अमेरिकेला गेले. कधी गेले? येतील आता, सांगून नाही गेले, कारण ते कधी येणार ते कोणालाच माहीत नसतं. 15 दिवसांनी शूटिंग संपून येणार का 12 दिवसांनी? आपण पुण्याला जाताना सांगता मी आज जाते, 2 दिवसांनी येईल. कधी येणार काकासाहेब? येतील कधीतरी. येतील काय? येतील. मग अचानक एक दिवस काकासाहेब येतो. काय काकासाहेब? अरे तिथली हवा म्हणजे काय सांगू, संपलं, ह्याच्या पुढे नाही बोलायचं, कारण माहितीच नसतं. तिथली हवा म्हणजे काय सांगू, थंड, एकदम थंड. मग नंतर कळतं कुठे गेला होता, टेक्सासमध्ये गेलं होतं, असं कळतं. तिकडे किती थंड असतं. चालतंय. या अशा त्या मालिका असतात. बरं त्याच्यामध्ये ना एखादा नायक असतो, एक खलनायक असतो, एक साधाच माणूस असतो, तो अचानक खलनायक होतो. असा कसा माणूस बदलतो काय कळत नाही. कालपर्यंत बरा होता सुतासारखा, तो आज भूतासारखा होतो. मग पुन्हा तो काही वेळेने एकदम सुतासारखा होतो. आणि कौटुंबिक छळ या नावाखाली जे काय दाखवतात ना, बरं हे सगळं करून ना लोक भेटतात खूप. त्याला मालिका 1 नंबरला असते. तुम्हाला ठिकठिकाणी बोलावलं जातं प्रमुख पाहुणे म्हणून. त्याला हल्ली सुपारी म्हणतात. मी त्या सुपारी वगैरे नाही करत बाबा, मला फार बोलवतही नाही, मग मी करतही नाही. तर भेटल्यानंतर काय मग कधी बंद होणार, काय मालिका बंद कधी होणार? बरं का आदल्या दिवशी आपण ऐकून आलेलो असतो टॉप रेटिंग आहे. का हो काय झालं? काय ते दाखवतं, कधी बंद होणार? मला पूर्वी खूप वाईट वाटायचं. अरे आपलं चांगलं चाललं ना, 4 पैसे बरे मिळत आहेत, कमर्शियल सामान्य दर्जाचं काम करून गाणं पैसे बरे मिळत आहेत. नंतर मला कळायला लागलं की त्यांना म्हणलं हां होणार आहे, बंद होणार आहे. एकच काम करा, तुम्ही बघायची बंद करा, ताबडतोब मालिका बंद होईल. अहो कसं असू दे ना, काय बकवास, पण तेवढ्या घर बसले का करमण होते ना, फुकटात. शिवाय आपलं कोण ऐकतो? म्हटलं नाही, तसं नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं कोणी ऐकत नाही, हे उत्तर दिलं की संपत नाही. मी त्यांना म्हटलं तुम्ही सपाटा लावा, मालिकेचे नाव असतं, वाहिनीचं नाव असतं, त्या नावाला पत्र पाठवा. 1, 2, 3, 4, 100 लोकांनी पत्र पाठवा. हा ते आता कोणीतरी केलं तर करू दे ना. म्हणजे ते सुद्धा कोणीतरी करायचं, ह्यानी नाही, ह्यानी बघत राहायचं, कष्ट घ्यायचं नाही. खरंच कधी कधी काम करताना वाटतं ना की मी का करतोय, कोणाची पसंती आहे सगळ्या कामाला. ते एका मालिकेने बघितलं, जेवणात तिखट घालणं, साबण मिसळणं, बर्फावर झोपायला लावणं, कुठल्या घरात होतं हे? मराठी घरात होतं. परत आता सण बिण आले ना की पोटात गोळाच येतो माझ्या. मी गणपती आला की घराघरात गणपती, घराघरात. बरं आरत्या त्याच असतात ना, त्याच आरत्या म्हणायच्या, तेच कपडे घालायचे. बरं जे कपडे गेले 2-3 महिने घातलेले नसतात, तेवढे अचानक एकदम झगमगीत कपडे येतात. पुन्हा भिकाऱ्यासारखे कपडे घालायला मी मोकळे. बरं त्या
देवादिकाचं, त्याला काही धरबंद काही नाही. एक मालिकेत काम करत होतो मी, त्याच्यात अचानक तडकाफडकी आमच्या मालिकेतली एक स्त्री मरण पावली. अचानक मरण पावली. चांगली होती, चालती बोलती होती, पोहे बिहे केले असा सीन होता. 2 सीन नंतर एकदम तिसऱ्या सीनला मेलीच ती. काय झालं मरायला? त्या डेट्स नव्हत्या. म्हटलं ठीक आहे, मेली, आपल्या कर्माने मेली. पण त्याच्या पुढच्या दिवशी गणेश चतुर्थी होती, त्यामुळे त्या दिवशी घरात गणपती आणणं मस्त होतं, आणलाच पाहिजे. नाही तो आणतात, माहिती आहे आपल्याला, आणतात, पण त्याची पूजा करत नाही घरामध्ये. गणपती द्या तशी प्रथा आहे. हां, आम्ही दुसऱ्या दिवशी लफ्फेदार साड्या नेसून, झब्बे घालून, अमुक तमुक, आणि ते हल्ली काहीतरी असतं ना, ते असं एक नुसतंच असं लोळत असतं, ते फेटे घालून आरत्या बिरत्या म्हणून मोठ्याने गणपतीचा गेला. जेवणावळी झाल्या, माफक ग्लिसरीनचा माराबेरा करून त्या गेलेल्या बाईबद्दल 4 अश्रू ढाळून झाले. आता काय करणार? प्रथेच्या विरुद्ध गेलंय, पण तिथे डोकं चालतं दिग्दर्शकाचं. पुढचं दृश्य असं होतं की त्या बाईचा नवरा झोपलाय, आणि हे असं जर स्क्रीन असेल तर इथे एक वर्तुळ येतं, त्या वर्तुळात ती बाई येते आणि म्हणते, आज मी नसताना तुम्ही गणपती आणलात घरात, मी भरवून पावले, मी दिसले नाही का तुम्हाला? कोपऱ्यात होते ती, तिथेच मी उभी होते. आणि मग एक तुकडा दाखवतात, त्याच्यामध्ये एकच वात फडफडत असते अशी पणतीची. मी त्या पणतीच्या रूपात तिथे होते आणि नवरा खडबडून जागा होतो. क्या बात आहे म्हणजे, क्या बात आहे. बरं, या दृश्याला आणि त्या दिवशीच्या भागाला त्या 15 दिवसातलं सगळ्यात जास्तीत जास्त रेटिंग आलं होतं. आता बोला, दुसरी भीती वाटते कधी माहिती आहे? मालिकेत लग्न बिग्न असेल तेव्हा. अरे बापरे बापरे, बाप जन्मात कधी घातले नसतील असे कपडे त्या 2 दिवसात घालायला लागतात. बरं, सगळे पात्रांच्या अंगावर त्याच पद्धतीचे कपडे असतात, त्यामुळे ती सगळी पात्र एकत्र आलेली की विदूषकाच्या घरचं लग्न चाललंय असं वाटायला लागतं. त्यात संगीत नावाचा एक प्रकार असतो. हे कुठून आलं हो संगीत आपल्याकडे? कुठून आलं? आम्ही नाही आणलं. हल्ली आपल्या मराठी लोकांच्या लग्नाच्या आदल्या दिवशी पण संगीत असतं. कुठून आलं? तुम्ही ते आणलं म्हणून ते मालिकेत आहे, का मालिकेत आहे म्हणून तुम्ही आणलं? उत्तर देणं कठीण आहे. पण थोडक्यात संगीत हा प्रकार तुमच्या मनोरंजनाच्या क्षेत्रातही उपटून आणून रुजवला गेला आणि तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक ह्याच्यातही तो रुजवला गेला. हे इतर कार्यक्रम बघा, मी तुम्ही बघता म्हणू ना, मी खरं सांगू, मी काहीही बघत नाही. मी कानाला खडाचे आत्तापर्यंत फक्त 2 भाग बघितले, ते सुद्धा पहिले बघायला लागतात म्हणून. त्या दिवशी पार्टी बिर्टी असं बघायला लागतं, वा वा क्या 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 बात आहे, संजयजी आप तो छा गया वगैरे सगळं ऐकायला लागतं म्हणून. कारण माझे वडील एका कंपनीत खूप मोठ्या हुद्द्यावरती होते. ते सकाळी 8 वाजता जायचे, संध्याकाळी 6 वाजता परत यायचे. ते कधी रात्री 2 वाजता उठून मिल कशी चालली आहे बघायला गेले नाहीत. त्यामुळे मी केल्यानंतर पुन्हा ते बघायला जात नाही, कारण ते वाईट असतं, मला माहिती आहे. सामान्य असतं, दर्जाहीन असतं. तुम्ही बघता पण तुमच्या मनात हेच येतं ना. आता हे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाला जे परीक्षक म्हणून जे येतात ना, काय त्यांचे कपडे, काय त्यांची मराठी, म्हणजे ते मराठी बोलतात ते ऐकून मला चुकीचं मराठी शिकवलं की इतकी वर्ष असं वाटायला लागतं. कुठली मराठी बोलतात? 5-6 इंग्रजी शब्द एखादा, आणि अरे छाग आहे तुमचा, छाग आहे का रे बाळा, छान केलंस असं नाही का म्हणतात. मध्ये कोणतरी होता, तोडलंस रे तोडलं. अरे काय तोडलं? लाकूड तोडे आहे का तो? तोडलंस काय? एक बाई, आता एक ती मुलगी येते, ती आपल्या देशातली आहे का परदेशातली आहे देव जाणे, नावावरनं तरी ती आपल्या देशातली वाटले. ती इंग्रजीच बोलते. नाही, इंग्रजी बोलावं ना, जरूर बोलावं. आता तुम्ही लगेच म्हणाल का इंग्रजी बोलू नये का? पण काय होतं, हे इंग्रजी सुळसुळ आहे, सुळसुळाट झाला आहे त्याचा, तो आपल्यामुळे झाला आहे. कारण आपल्याला असं वाटतं की आपला मुलगा मराठी माध्यमातून शिकला तर त्याच्या आयुष्याची रास होणार, त्याच्या आयुष्याची माती होणार. इंग्रजी माध्यमात शिकल्याशिवाय त्याला गती नाही आणि आपल्या पिंडाला कावळा शिवणार नाही. बरं, त्याच्यावर कोणी म्हणाल असं कसं? इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचं दूध असं चिपळून करणे म्हटलं ना, जरूर म्हटलं हो, पण ते दूध काढायला त्याला एकीचा माणूस पाहिजे, तुमचं आमचं काम नाही ते. आणि काय होतं ना, मराठी भाषेमध्ये जर आपण बोललो नाही तर आपण आपल्या आईचा अपमान केला असं होतं ना. तुमच्या आईला कोणी शिवी दिली तर चालेल का तुम्हाला? नाही ना, ती मातृभाषा आहे आपली. पितृभाषा का नाही म्हणत? कारण आपण आई आपल्याला शिकवते, आई आपल्याला जन्म देते, आई आपल्याला भाषा शिकवते. ती भाषा आपण सहज शिकतो कारण आई
च्या पोटात असल्यापासून आपण ती भाषा ऐकतो. त्यामुळे आपली नाळ म्हणतात ना, त्या भाषेची पण नाळ आहे. हे थांबवलं जाऊ शकतं. दिग्दर्शक थांबवू शकतो. बाय ग तोडलंच नाही नको म्हणू, छान केलंस म्हण, किंवा ऑसम. मला माहितीच नव्हतं ऑसम हा मराठी शब्द आहे. मला वाटायचं ऑसम हा इंग्रजी शब्द आहे. ऑसम हा मराठी शब्द आहे. मध्ये एका माणसाने फार छान लिहिलं होतं. एक निवेदिका होती, ती म्हणाली तिच्या बोलण्यामध्ये खूप इंग्रजी शब्द यायचे. तर ते एक इंग्रज आला होता म्हणे. त्याने तो कार्यक्रम ऐकला आणि तो म्हणाला कमाल आहे, आम्हाला वाटलं होतं हे शब्द फक्त आमच्या भाषेत आहेत, हे शब्द तुमच्या मराठीतही आहेत, मला माहिती नव्हतं म्हणाला. तर म्हणाला असेल आम्ही 150 वर्ष राज्य केलं आणि त्यामुळे असेल कदाचित. परंतु यांनी साध्य काहीच होत नाही. म्हणजे मोर नाचल्याने तो पुढून सुंदर दिसतो पण मागून वाईट दिसत होतं, तसं होतं ते. आणि ते चूक आहे. ते चूक आहे कारण आपण सहन करतो. अर्थात आपण का सहन करतो की मनोरंजनात आपलं स्वप्नरंजन होत असतं म्हणून. आपण मराठी चित्रपट बघतो, हिंदी चित्रपट बघतो. तुम्ही ते बघितलं असेल देवादिकांचे चित्रपट. त्याच्यामध्ये ती घरातली सून असते, एक सासू असते, एक नणंद असते आणि ती सुनेला छळते. बरं, असे चित्रपट बरेच निघाले. तर असं कोणाला वाटत नाही रे बाबा ह्या घरामध्ये त्या मुलीला छळले, आपली मुलगी नाही. तिथं ते सासू छळते, नणंद छळते. बरं, घरात असतात 4 माणसं, सासू, नणंद, नवरा आणि ती स्वतः. 4 माणसांचे कपडे जवळजवळ इतके असतात, तिच्यासमोर टाकले जातात. धुणी म्हणून, भांडी म्हणून, एवढी भांडी. 4 माणसं कशी जेवतात एवढ्या भांड्यात? ते टाकले जातात. मग देवी येते आणि बेटी असं म्हणून असं काहीतरी होतं आणि सगळं साफ होतं. आणि मग ते दुसरीकडे जाते, म्हणजे दुसरीकडे कुठल्या तरी सुनेला मदत करायला. मलाही कळत नाही त्या देवीला त्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये सुधारणा का नाही घडून आणणं, ते सोपं नाही का? तिने जर त्या 4 लोकांचं मन सुधारलं आपल्या दैवी ताकदीने, तर तिला हे कामं तरी लागणार नाहीत पुढची ना, तिला इतर कामं करायला वेळ मिळेल. पण नाही, वर्षानुवर्ष तसंच चालतं. आणि आपण बोलतो काय देवीचा महिमा आहे ना, शुक्रवारचं व्रत केलं, मंगळवार चालेल, देवळात गेले. अरे काय आहे, असं कसं चालेल? बरं, हल्ली ना या छोट्या पडद्याने म्हणजे आपल्या मनोरंजनात सगळ्या कल्पनाच बदलून टाकल्या. सकाळी आपण उठतो आणि हळू आवाजात वेगवेगळी आसनं करतो 5 वाजल्यापासून. बरं, त्या आसनं करताना ज्या सूचना सांगितलेल्या असतात त्या ऐकू शकत नाही, कारण घर लहान असतं, उरलेली माणसं झोपलेली असतात. मग तो करतो म्हणून आपण करतो. तिथून जे सुरू होतं, बरं, त्याच्यानंतर कुठे देवाचा फोटो, साईबाबांचं की लागले, सगळ्यांनी हात जोडले. अरे काय चाललं आहे? जा ना तिकडे. बरं, काही लोक आमच्यातले आहेत, चालत जातो शिर्डीला. का रे बाबा, दादरहून एल्फिन्स्टनला जायला तुला टॅक्सी लागते आणि शिर्डीला कशाला चालत जातो? रस्ते बनवलेत ना, ट्रेन बनवले ना, सगळ्या प्रकारची वाहतूक आहे. भाविक म्हणून जात नव्हते लोक पूर्वी, दुसरा मार्ग नव्हता म्हणून जात होते. आता ते सकाळी सोमवारी रात्री शेकडो लोक चपला न घालता त्या गणपतीच्या देवळात जात असत, चालत. काय होतं त्यांनी? बरं, वाटेत गुटखा विकत मिळतो, वाटेत सिगरेट विकत मिळते, खाण्याचे पदार्थ विकत मिळतात, वाईन शॉप त्या बाजूला रात्री उघडी असतात. अत्यंत तडफेने चालणारे भाविकांचे पुढे असे पाय बँड्रा नंतर होताना मी पाहिलेले आहेत. कशासाठी? चांगली रेल्वे आहे, चांगली बस आहे, चांगल्या गाड्या आहेत, चांगली टॅक्सी आहे आणि घरी आहे ना गणपती. मग एक काम करा, तिकडे जायचं ना, घरातला देवारा फेकून द्या, त्या तिकडे 4 चांगल्या वस्तू ठेवा. आपल्याकडे जागेची समस्या असतेच ना, कुठे काय ठेवायचं असतं ना आपण. मग म्हणून तो आजोबांना जाऊन काही वर्ष झाली, मग वडील गेले की आजोबांचा फोटो जातो, वडील येतं, असं जातं. आपल्याकडे जागेसाठी होतात ना ते. मग देवारा फेकून द्या आणि त्याबदले ते करा ना. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर लादल्या जातात आणि त्या आपण लादून घेतो. त्याचं दुसरं कारण असं आहे ना की मनोरंजनातनं आपल्याला काय मिळतं, परिस्थिती आपल्यासाठी फारच वाईट असते, म्हणजे कायमच वाईट असते, अस्थिर असते, अस्वस्थ करणारी असते. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेता येत नाही, म्हणून आपण नेहमी दुसरा अनुभव घेतो ना, मग तो बघूया तरी. म्हणून हे स्वप्नरंजन असतं की आपली मुलं आपल्याजवळ राहत नाहीत. आपण जागा इंच वाचून त्यांना लहानाचं मोठं केलं. आज ही जागा त्यांना वेगळं पाहिजे, मला स्पेस पाहिजे, स्वतःची स्पेस. कोण ग बाई तू? इंदिरा गांधी? कुठली तुला स्पेस पाहिजे? काय करणार त्या स्पेसमध्ये तू? हां, काय करणार त्या स्पेसमध्ये?
बरं ह्या सगळ्या ह्या मनोरंजनाच्या गरजा आणि त्याच्या कल्पना बदलत गेल्याने त्याचा आयुष्यावर फरक पडतो. आज गोष्ट अशी होते की आई वडिलांपासून मुलं वेगळी होतात, दुसरीकडे राहायला जातात, 1-1.5 कोटीचं घर घेतात, मग गाडी लागते कारण घरापासून ते दूर असतं, सगळे मिळून 40-45 हजाराचा हप्ता असतो, घरात दोघे नोकरी करतात, घरात स्वयंपाक बनत नाही, मग बाहेर खायला लागतं, मग क्रेडिट कार्ड, मग डेबिट कार्ड, या सगळ्या चक्रामध्ये माणसाचं टेन्शन, ताण तणाव, BP, ह्या गोळी ती गोळी, कार्डियक प्रॉब्लेम सगळे त्यांनी होतात. हे सगळ्याची एक उलट चाक करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जो अनुभव घेता येत नाही तो आपल्याला छोट्या मोठ्या पडद्यावर दिसतो. म्हणून तर लोक एकत्र कुटुंब पद्धतीच्या मालिकांना फार पसंती देतात कारण त्यांना मनापासून आवडत असतं. आमचा पुष्कर श्रोत्री नावाचा जो मित्र तुम्हाला माहिती असेल, त्याचे फार सुंदर आहे. तो राहतो त्याच्या एका बिल्डिंगमध्ये त्याचे 3 भाऊ राहतात. बाजूच्या लागून असलेल्या बिल्डिंग म्हणजे अशी लागून असलेल्या बिल्डिंगमध्ये त्याचा मामा राहतो, बाजूला आत्या राहते, आत्याभाऊ राहतो. 7 घरं एकत्र राहतात. म्हटलं तर वेगळी, म्हटलं तर एकत्र. त्याने मला सांगितलं होतं की एकत्र असण्याचे फायदे. मला ना घाईभरून आलं. तो म्हणाला एकही आमच्या घरातलं मूल कधी पाळणाघरात गेलं नाही, एकदाही आमच्या घरी बाहेरून खाणं आणायला लागत नाही. वर्षाचं सगळं सामान एकदा आणल्यानंतर आम्हाला इतरांपेक्षा 60% कमी स्वस्तात मिळतं. घरात कधी आम्हाला कसं जायचं हा प्रॉब्लेम येत नाही. कुणाची ना कुणाची तरी गाडी असते. सगळे एक जेवण आम्ही एकत्र करतो, आठवड्यातनं 1 ते 2 जेवण आम्ही एकत्र करतो. सगळे सण एकत्र साजरे करतो. सगळे एकमेकांची निगडीत असतात. इकडे तिकडे जायला वेळ मिळत नाही, फेसबुकवर जायला वेळ मिळत नाही, याला वेळच नाही मिळत. इकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा. त्यामुळे त्याला ह्या स्वप्नरंजनाची गरज नाही. मग त्याच्या घराकडे बघायला लोक येतात. ते स्वप्नरंजन आपल्याला त्यातून मिळतं. समाजामध्ये अन्याय होत असतो आपल्याला वाटत असतं, बरेच वेळेला फार होत नाही, आपल्या लायकीप्रमाणे आपल्याला अन्याय होत असतो. आपल्यावर आपले सत्ताधारी अन्याय करतात असं आपल्याला वाटत असतं, ते चूक आहे. ज्या लायकीचे नेते त्या लायकीची जनता असं समीकरण नाही, ज्या लायकीची जनता त्या लायकीचे नेते असं समीकरण आहे. त्यामुळे ते आपले प्रतिनिधी आहेत. त्यामुळे आपण जसे तसेच ते असतात. आणि त्या सिस्टीमच्या विरुद्ध उठणं हे आपल्याला करता येत नाही. मग कोणतरी एक अमिताभ बच्चन उठतो आणि तुडवतो ते आपल्याला बघायला बरं वाटतं. आणि सगळं आपण 10 रुपयात बघतो, 15 रुपयात बघतो. आता 200, 300, 500 रुपये लागतात. आम्ही 2 रुपयात पॅरिस बघितलं होतं. ॲन इव्हनिंग इन पॅरिस नावाचा सिनेमा बघून 2 रुपयात पॅरिस बघितलं होतं मी. शम्मी कपूर, आम्ही नाही गेलो पण शम्मी कपूर तर गेला. बरं तिथे गेल्यानंतर आम्हाला सिनेमा बघितल्यावर असं कळलं, अरे पॅरिसमध्ये फ्रेंच बोलणारे लोक फारच कमी आहेत, सगळे हिंदीतच बोलत आहेत. लव इन टोकियोमध्ये सगळे मराठीत हिंदी बोलणारेच लोक आहेत की अरे वा छान छान छान. आणि त्या 2 घटका करमणूक होते. त्या 2 घटका करमणूक होते. पदराला खार लागत नाही, अंधार असतो. त्या अंधारात आपण सगळा अंधार, आपल्या सगळ्या गोष्टी, आपल्या सगळ्या भावना, आपली सगळी दुःख त्यात ढकलतो आणि ते बघत बसतो. हे चांगलं का वाईट माहीत नाही. 4 घटका विसरण्यासाठी सगळं केलं तर ठीक आहे. म्हणजे काय माहिती आहे ना, थोडक्यात आपण आपल्याबद्दलच्या अचाट कल्पना स्वतः निर्माण करतो आणि त्या जमत नाहीत म्हणून मनोरंजनाच्या माध्यमातून बघायला मिळतो. ती मनोरंजनाची माध्यमं आपल्या बुद्धीला झेपत नाहीत म्हणून आपल्याला हवे तसे त्याच्यात बदल करत लागतो. आणि जेव्हा हे बदल इतर लोक करतात तेव्हा आपण फक्त मनातनं शिव्या देतो आणि तरी आपल्या मनोरंजनाच्या कल्पना न बदलता आपण हे सगळं चांगलं चाललं आहे असं म्हणत राहतो. या सगळ्याला तुम्ही बाहेर काढू शकता. ही बेशिस्त रंगभूमी, भोंगळ चित्रपटभूमी, अत्यंत सुमार दर्जाचे चाललेले कार्यक्रम हे सगळे तुम्ही थांबवू शकता. तुम्ही थांबवू शकता. याला गिरगावाचा एक फार छान इतिहास आहे. इथल्या जुन्या लोकांना माहिती असेल, मी पण ऐकलेलं आहे की S.K. पाटील, आत्तरी त्यांना सदोबा कान्होबा पाटील म्हणायचे, नावाचे एक मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. त्याने एकदा अशी वल्गना केली होती, मी डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्यासमोर दगड उभा राहायला तरी मी त्यांना पाडू शकतो. आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत केलं होतं. त्यांना जेव्हा पराभूत करायची वेळ आली तेव्हा इथे मला वाटतं जॉर्ज फर्नांडिस साहेब होते. त्यांनी एकच पोस्टर छापलं होतं, असं बोट होतं आणि हे तुम्ही करू शकता. ह्या एका पोस्टरवरती सखा पाटील निवडणूक हरले होते. त्यामुळे हे तुम्ही करू शकताची ताकद खूप आहे, खूप आहे. आपण मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये आपण फारच पुढे आहोत.
आपण जे जे काही आपल्या तरुणपणी बघितलं आहे, आपण वाचलं आहे, ते फारच श्रेष्ठ आहे. दुर्दैवाने भारतातल्या इतर प्रांतातल्या लोकांना तितकं वैविध्यपूर्ण वाचन करता येत नाही. कीर्तनातून, भारुडातून, गणगवळणीतून आपण मनोरंजन आणि समाज सुधारणा याच्यावरती अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. पुढे हे सगळं पुढे आपण पूर्वी केलेलं होतं. आता हे बदलायला पाहिजे. हे तुम्ही बदलाल कधी? तुमच्या मनोरंजनाची कल्पना बदलून त्या लोकांवरती, सादर करणाऱ्या लोकांवरती जेव्हा तुम्ही सांगाल नाही हे आम्हाला नाही मान्य, मग आमच्यासारख्या बेशिस्त नटांना, घाणेरडे प्रयोग करणाऱ्या, मालिकांमध्ये रटाळ काम करणाऱ्या नटांना चाप बसेल कुठेतरी. काही जणं निबर झाले असतील, पण काही तरुण असे असतील की ज्यांच्यामध्ये अजूनही ती जागृत असेल, त्यांना काहीतरी बरं करावं असं वाटेल. आणि हे सगळं बरं करावं असं वाटत असेल, हे त्यांच्यासाठी फायद्याचं आहे आणि तुमच्यासाठी फायद्याचं आहे. तुमच्यासाठी असं फायद्याचं की तुमचा काळ उत्तम जाईल, यांच्यासाठी असं फायद्याचं आहे की हा चाप बसल्यानंतर पुढच्या पिढ्यांची तुम्ही बेगमी कराल चांगल्या मनोरंजनाची. त्यामुळे आमच्या पदरामध्ये 100% चूक आहे असं मी नाही म्हणणार, 90% म्हणेन मी, परंतु 10% चूक ही समोरच्या माणसांची सुद्धा आहे. तुम्ही तुमच्या कल्पना बदलल्यात तर उत्तमोत्तम मनोरंजन तुम्हाला पाहायला मिळेल. अजून काय बोलू? धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, परंतु एक सांगतो, इथे जे काय विचाराल ते बाहेर जाताना मला अडवू नका. मी प्रश्नाचं उत्तर देणार नाही. मी मगाशी सांगितलं तसं उर्मटपण हा गुण मी गेले 35 वर्ष छान जपलेला, वाढवलेला आणि फोफावून ठेवलेला आहे. इथे मला कुठलाही प्रश्न विचारा. तुम्ही व्यसनी आहात का, तुम्हाला 2 बायका आहेत का, कुठलेही प्रश्न विचारा, सगळ्याची उत्तर देईन. आपला काल जो विषय होता त्याच्यामध्ये मी असं समारोपात म्हटलं होतं की मराठी माणसाला शंका भरपूर असतात. बऱ्याच शंका त्या मनामध्ये परिसरात चालू असतात. तशी कोणाच्या मनात काही शंका असेल तर जरूर त्याचं निरसन करून घ्या. लेखी स्वरूपच काहीतरी आलेलं आहे. स्वरूपात आहे. आपणाला कधी कानाला खडा लागण्याचा आयुष्यात प्रसंग आला होता का? अनेक वचनी शब्द वगळतो, अनेक कायम ठेवतो, त्याच्यापुढे वेळा असं लावतो. असंख्य वेळा कानाला खडा लावायचा प्रसंग आलेला आहे. खूप वेळा. सांगायला बसलो तर रात्र कमी पडेल. तरी पण एकच गोष्ट सांगतो. एकदाच शाळेत होतो मी. सगळेच असतात. हुशार होतो मी. थोडे कमी लोक असतात. व्रात्य होतो मी. सगळेच असतात. चित्रकला वाईट होती. बऱ्याच लोकांची असते. काही जणांची अत्युत्कृष्ट चित्रकला होती, त्याचा अजूनही राग येतो. तर एक फार सुंदर चित्र एकाने काढलं होतं आणि त्याची फार वाहवा झाली. मला त्याचा राग आला. एवढं असं चित्र काढलं होतं छान त्यांनी. म्हटलं ह्याला धडा शिकवला पाहिजे म्हणून ब्रश घेतला, काळ्या रंगात बुडवला आणि शाळेला असं तिथे अशी सगळी चित्रं लावलेली होती. तिथे असं गेलो आणि ते डोळे होते, त्या डोळ्यामध्ये जरा फेका गेला. त्यावर अचानक राष्ट्रीय पातळीवरचा पुढारी पूर्ण तिरळा दिसायला लागला. हात मी खाली घेतला. तो ह्या इथूनच आमच्या मुख्याध्यापकांनी पकडला आणि माझ्या गालांवरती लाल रंगाचा वर्षाव केला. त्यानंतर शाळेने कानाला खडा लावला की अशा चित्रांना ताबडतोब काचेचं आवरण करायचं. आणि मी कानाला खडा लावला की याच्या पुढे आजूबाजूला कोणी नाही असं बघून ते पुन्हा चित्रामध्ये करायचं नसं मी ठरवलं नाही. तसा आमचा एक मित्र होता, त्याच्यामुळे कानाला खडा लावला होता मी. आम्ही दोघे क्लासला होतो एका. तर ते आले आणि म्हणाले, मार्क कमी आहेत तुम्हाला, असं त्याला म्हणाले. म्हटलं ऐक, कमी मार्क आहेत तुला. त्याच्यावर ते म्हणाले, तुम्हाला किती असतील? म्हटलं माहीत नाही. त्याच्यापेक्षाही कमी आहेत. त्यानंतर मार्काची चर्चा चालू असताना आपण तिकडे फिरकायचं नाही. आम्ही कानाला खडा लावला
आणि दुसऱ्या कानाला खडा लावला की आपण चांगले मार्क मिळवायचे. ते सुदैवाने मला दोन्ही जमले. बोला. माहीत नाही, माहीत नाही, त्यांचं काहीतरी मीटरच असतात म्हणे. कशाबद्दल? साधारण तेच. परंपरा चुकीची असू शकते ना, साधारण तेच आहे. कारण त्या वारीच्या प्रवासामध्ये जे काही चालतं त्याच्याबद्दलचं एक पुस्तक मला नाव आठवत नाही, ते वाचलं तर हा प्रश्न तुम्ही पुन्हा नाही विचारणार. त्या प्रवासात ज्या काही गोष्टी घडतात पुस्तकात लिहून आलं होतं. म्हणजे ते परमेश्वरावरती माझी पूर्ण श्रद्धा आहे, परंतु जो परमेश्वर सर्व शक्तिशाली आहे त्याच्या दर्शनासाठी तो आपल्याला कष्ट करायला लावतो हेच मला मान्य नाही. त्याचं सहज दर्शन झालं पाहिजे म्हणून तर तो शक्तिशाली आहे. मुख्यमंत्र्याला भेटायला तुम्हाला कष्ट पडतील पण तो मुख्यमंत्री आहे, आज आहे उद्या नाही आहे. परमेश्वर कायम आहे, सर्व शक्तिमान आहे. त्याला भेटण्यासाठी तुम्हाला कष्ट करायची गरज नाही, तो तुम्हाला सहज प्राप्य पाहिजे. हे एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी मग तुम्ही त्याला वारी, सिद्धिविनायक, शिर्डीला पायी जाणं, चारधाम यात्रा, मानसरोवर कसली लेबल लावा. माझं म्हणणं एवढंच आहे की जो सर्वशक्तिमान आहे, जो आपल्या सगळ्या विश्वाचं सूत्र सांभाळतो, जो सगळ्यांमध्ये आहे असं आपण मानतो, वागण्यात तसं दाखवत नाही पण आपण मनातनं मानतो, तो आपल्याला सहज प्राप्य पाहिजे. जसं लहानपणी आपली आई आपल्याला प्रत्येक गोष्टीत उपलब्ध असते, शंकांसाठी, भुकेसाठी, मार्गदर्शनासाठी, ओरडायला, आंघोळ घालायला, कपडे चढवायला, सगळ्यासाठी. मातृदेवो भव. तसा परमेश्वर उपलब्ध पाहिजे, कष्ट नाही व्हायला पाहिजे त्यासाठी. दोन मिनटं बस. म्हणजे मला वाटतं कोणाच्या आम्हाला शंका नाही, सगळ्या शंकाचं निरसन झालेलं आहे. जवळजवळ गेले 1.5 तास या ठिकाणी संजय सरांनी आपला विषय अतिशय मिश्किलपणे परंतु अतिशय काय म्हणतात त्याला वस्तुस्थितीला धरून असा मांडला. ती वस्तुस्थिती आपल्या समोर ठेवली, काय चालतं या क्षेत्रामध्ये किंवा कसं काय असतं आणि मराठी माणसाच्या ज्या कल्पना आहेत त्याविषयी ते बोलले. जास्ती या विषयाने बोलणार नाही. मी त्यांचे आभार मानण्यासाठी या ते उभा आहे की आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आपल्यासमोर आले आणि त्यांनी विषय मांडला. त्यावेळेला तुम्हाला सर्वांतर्फे त्यांच्या ह्यातले आभार मानतो. आणि उद्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात येतो. उद्या या ठिकाणी डॉक्टर किशोर ठाणेकर सांगली यांचं असाध्य आजार साध्य करणारी होमिओपॅथी ह्या विषयावरती व्याख्यान आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आजचा कार्यक्रम आपण इथे संपवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.